स्वामी समर्थ ज्यांचे अवतार होते, श्री दत्तगुरु, एक त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन कळू शकेल? मानवावर एवढा प्रचंड अत्याचार करत होता. जस्टिस, इक्वॅलिटी, ब्रदरहूड, कंपॅशन या गोष्टी नुसत्या पुस्तकात राहिल्या होत्या. 1000-2000 वर्ष जेव्हा जातात किंवा खूप मोठा एक टाइम पिरियड जेव्हा निघून जातो, त्यावेळेस जेव्हा एक संस्कृती थोडीशी लॉस्ट व्हायला लागते, हरवायला लागते कुठेतरी, तेव्हा दत्तगुरु स्वतः अवतार घेतात. ते अक्कलकोटला आलेले आहेत, कारण त्यांना हे जे सेंटर ऑफ हाय एनर्जी आहे ना, ह्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. याला हे जी एनर्जी आता रिॲक्टिव्हेट किंवा रिलीज करायची आहे. तुमची मनस्थिती एका लेवलला पोचावी न्यावी लागते. नाहीतर तुमचं मन तुम्हाला आत्म सांगणारच नाही तुम्ही स्वामींचं नाव घ्यावंच वाटणार नाही. ग्रेट लेवलची फिलॉसॉफी म्हणताय. मी सिंपल म्हणतोय की माझ्या स्वतःमध्ये मला विश्वास नाही का? एखादा नास्तिक आस्तिक होऊ शकतो तिकडे जाऊन. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, हे वाक्य ऐकल्यावर आपल्या सगळ्यांना एक वेगळीच सकारात्मक धाडसाचा अनुभव होतो. आपल्या मनातला शंका दूर होऊन आपली मनातली कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती आपल्याला मिळते. दत्तगुरूंचे अवतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी दूर करतात आणि त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात. पण कुठलीही इच्छा पूर्ण करण्याआधी स्वामी आपल्याला आपलं मन निर्भयी आणि निशंक करायला का सांगतात? भय आणि शंका मनुष्याचे किती मोठे शत्रू आहेत. स्वामी आपल्या पाठीशी उभे असल्यामुळे आपल्याला निश्चिंतेचा अनुभव झाला पाहिजे का एका जबाबदारीचा अनुभव झाला पाहिजे? आपण स्वामींची आराधना कशी करावी? स्वामींना प्रसन्न करणारे कार्य कोणते? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी यशराज आपला द स्पीडी पंडित शो मध्ये स्वागत करतो. आज आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि स्वामींबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर पुरुषोत्तमजी राजिमवळेंना इन्व्हाइट केले आहे. डॉक्टर पुरुषोत्तमजी आयुर्वेदामध्ये मास्टर्स डिग्री होल्ड करतात आणि मागच्या 50 वर्षापासून ते व त्यांचा परिवार स्वामी समर्थ परंपरेचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांचे नातू आहेत, जे स्वामी समर्थांचे शिष्य आहेत. मित्रांनो, हा आपला मराठी पॉडकास्टचा पहिलाच एपिसोड आहे, म्हणून बरेचसे फर्स्ट टाइम व्ह्युअर्स असतील. मित्रांनो, speedypandit.com हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिकडनं तुम्ही तुमची कुठलीही पूजा बुक करू शकता. आमच्या वेबसाईट आणि ॲपवर 40 पेक्षा जास्त पूजा लिस्टेड आहेत. इकडनं तुम्हाला वैदिक पाठशाळेतनं शिकलेले सर्टिफाईड गुरुजी आणि सगळी पूजा सामग्री मिळून जाते. एवढंच नाही तर आमचे सगळे पुरोहित तुम्हाला सगळ्या पूजाचा अर्थ आणि महत्त्व हे समजवतात सुद्धा. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही आमचा ॲप डाउनलोड करू शकता आणि कुपन कोड यूज करा श्री स्वामी समर्थ. त्याच्यातनं तुम्हाला फर्स्ट बुकिंगला फ्लॅट 10% ऑफ मिळून जाईल. तर मित्रांनो, विदाउट एनी फर्दर अडू, लेट्स डाइव्ह इनटू द पॉडकास्ट. डॉक्टर पुरुषोत्तमजी, थँक्यू सो मच, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. येस, आजचं आपलं टॉपिक आहे श्री स्वामी समर्थांबद्दल. पण श्री स्वामी समर्थांबद्दल समजण्याच्या आधी स्वामी समर्थ ज्यांचे अवतार होते, श्री दत्तगुरु, एक त्यांच्याबद्दल थोडंसं आपल्याला इन्फॉर्मेशन कळू शकेल? नाही, खूप छान तुमचा प्रश्न आहे की थोडी बॅकग्राऊंड पासून सुरू करायला पाहिजे. कारण बरोबर होतं काय ना, खूप वेळा की लोकांच्या मनामध्ये एक स्वानुभवातून श्रद्धा निर्माण होते की कोणाचे अनुभव ऐकून आपल्या मनामध्ये आपल्याला तसा अनुभव येईल अशी एक भावना ठेवून लोक श्रद्धा ठेवतात. बरोबर. पण अक्कलकोट कसं आहे, नावच अक्कलकोट आहे बरं का. त्यामुळे त्याच्यामध्ये बुद्धीचा, ज्ञानाचा, अभ्यासाचा हा भाग महत्वाचा आहे. त्यामुळे स्वामींची परंपरा, भगवान दत्तात्रय हे जर तुम्ही म्हणलात ना, तर फिलॉसॉफी समजून घेणं आणि त्यांची हिस्ट्री समजून घेणं हे हँड इन हँड जातात. करेक्ट बरं का. ते दोन वेगळे करता येत नाहीत. त्यामुळे त्यांची एक समजा जीवनगाथा आणि त्यांची शिकवण हे इतकं इंटरमिक्स्ड आहे की तुम्ही त्याला दोघांना पुल आउट नाही करू शकता, वेगळं नाही करू शकत. आणि भगवान दत्तात्रयांचं कसं आहे, भगवान दत्तात्रयांनी मागच्या प्रॉब्ली म्हणजे आता इतिहासात जे म्हणतो आपण, करेक्ट, ज्याला आपण शास्त्रांचा इतिहास मानतो बरं का, महाभारत इतिहास आहे, रामायण इतिहास आहे, नक्कीच बरं का. आणि तो केवळ भारतीय इतिहास नाहीये, तो मानवी इतिहास आहे. तो मानवी इतिहास, बरोबर आहे. तो आपण म्हणताना काय म्हणतो की तो सनातनाचा इतिहास आहे किंवा भारताचा इतिहास आहे. पण तो भारताचा इतिहास नाही, तो मानवी संस्कृतीचा इतिहास आहे, तो मनुष्याचाच इतिहास आहे. आणि मानवी संस्कृतीला या सगळ्या विषयांनी शेप केलंय मागच्या 15,000 वर्षांपासून, जास्त काळापासून. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचा जर तुम्ही अवतार बघितलं तर त्यांनी धर्म, त्यानंतर संस्कृती
आणि त्याचबरोबर तत्वज्ञान म्हणजे धर्म इट सेल्फ, कल्चर, ट्रेडिशन्स आणि फिलॉसॉफी करेक्ट. यांना मागच्या इतक्या हजारो वर्षांमधून शेप दिलेला आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी पुन्हा पुन्हा लोकांना मार्गदर्शन करून एक ह्युमन कल्चर जे आपण म्हणतो, मानवी कल्चर आहे एक, बरोबर, त्याला आणि shape लोकांसाठी केलंय. समजण्यासाठी सोपे करून सांगितलेले सोपं करून सांगितलं. बरोबर. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं काय होतं, कथा सांगितल्या जातात की ते अनुसूया मातीच्या पोटी जन्माला आले आणि बरोबर. ते त्रिगुणात्मक शक्ती आहे, तिन्ही देवांचं एकत्रीकरण आहे, हे बॅकग्राऊंड झालं. पण मूळ कन्सेप्ट भगवान दत्तात्रयांचं काय आहे की त्यांना आदिगुरु मानलं जातं. बरोबर. आदिगुरु का? कारण सगळ्या अवतारांचे, सगळ्या संत महंत प्रेषित जे काही एका पर्टिक्युलर आध्यात्मिक उंचीला पोहोचतात, बरोबर. तिथं त्यांना भगवानाची दीक्षा घेण्याच्या पलीकडे जातच येत नाही. सो हे सगळे जे आहेत बरं का, म्हणजे जे अगदी ही सगळी जी काही श्रृंखला आहेत, अगदी वैष्णवी अवतार जे 10 आहेत समजा, यापैकी बहुतांचे गुरु भगवान दत्तात्रय आहेत, जे विष्णू भगवानचे अवतार आहेत. म्हणजे इव्हन जे 10 जे बरोबर, जे मानतो दशावतार आपण बरं मानतो, का. ते सुद्धा दत्तगुरूंचे जसं त्यांनी समजा दीक्षा भगवान घेतलेली आहे. श्रीरामाचं नोटेड आहे की गिरनारवरती जाऊन त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. बरोबर. भगवान श्रीकृष्णाला दर्शन दिलेलं आहे बरं का. त्यामुळे या सगळ्या ह्युमन हिस्ट्री जी शेप झाली यांच्या माध्यमातून ही सगळी भगवान दत्तात्रयांनी इन्फ्लुएन्स केलेली आहे. बरोबर. मग यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तेव्हा त्यांच्या मागे त्यांच्या गुरूंची शक्ती जी आहे ती भगवान दत्तात्रयांची शक्ती उभी आहे दत्तात्रयांची शक्ती. बरं का. ते वैष्णवी अवतार जरी असले तरी दीक्षा घ्यावी लागते गुरूंकडनं. बरोबर. संदीपान ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेऊन भगवान दत्तात्रयांनी दीक्षा घेऊन मग अवतारित्व सिद्ध केलंय त्यांनी बरं का. त्यामुळे भगवान हे सगळे जे काही आपण जेवढी काही मोठी नावं म्हणतो, जेवढे काही संप्रदाय समजतो, आज कुंभसारखा आज मोठा इथे आयोजन झालं बरोबर बरं का, एवढे लाखो कोट्यावधी लोक तिथे दर्शनासाठी आणि स्नानासाठी गेले, ही सगळीची सगळी किंवा बहुतांश ही सगळी लोक भगवान दत्तात्रयांचे अनुयायी आहेत बरं का. कारण ही जी संप्रदाय आहेत, नाथसंप्रदाय असेल, ही सगळीची सगळी जी आहेत, ही प्राचीन जे काही गुरु परंपरा आहेत, बरोबर, त्या सगळ्या त्यांच्याच परंपरेच्या त्यांच्या शिकवणी आहेत, त्यांच्या शिकवणीचाच भाग आहेत. बरोबर. आणि आपण आजही जरी ह्या सगळ्या जुन्या जे काही जे ज्येष्ठ समजा योगी असतील त्यांच्याशी कधी बोलला तर सांगतील की आम्ही आमचीसाठी उपास्य देवता जी आहे ती भगवानांच्याच माध्यमातून आम्हाला कळली आहे, आमचे गुरु तेच आहेत समजा. त्यामुळे म्हणून त्यांना दत्त गुरु म्हटलं जातं, आदिगुरु. आदिगुरु आदिगुरु बरं का. कारण सगळे जे कोण ज्यांना आपण पूजतो, बरोबर, त्यांच्या फोटोला आपण मूर्तीला हार घालतो, त्यांचे गुरु ते आहेत बरं का. आणि ते त्यांना नतमस्तक होत आहेत, अशी ती परंपरा आहे. त्यामुळे भगवान दत्तात्रयांची जी कथा आपल्याला माहिती आहे की अत्री ऋषी आणि अनुसूया मातांच्या पोटी त्यांचा जन्म झाला, त्यांना 3 डोके दाखवले जातात त्यांना. मूलतः ते स्वरूपात्मक वर्णन आहे, बरोबर, अशा प्रकारची व्यक्ती असू शकत नाही बरं का. ते 3 गुण म्हणजे सत्व रज तम, ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टी जी आहे त्या तिघांचं एकत्रीकरण ऊर्जांचं त्यांच्या ठायी आहे असं मानलं जातं. आणि सर्व गुण, सर्व शक्ती, सर्व सिद्धी त्यांच्या मध्ये समर्पित आहेत त्यांना, अशी ती भूमिका आहे. आणि मग त्यांच्या माध्यमातून त्यांनी मानवी समाजाला, मानवी संस्कृतीला, मानवी धर्माला, सनातनाला जो शेप दिला युगानुयुगा, जे वळण दिलं, युगानुयुगी शेप दिलाय, जेव्हा जेव्हा मानवी संस्कृती स्खलित होते तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्याला परत पुनर्प्रस्थापित केलेलं आहे बरं. अशा वेळी दत्तगुरु स्वतः अवतार घेत असतात, ज्या म्हणजे फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचंय की 1000-2000 वर्ष जेव्हा जातात किंवा खूप मोठा एक टाइम पिरियड जेव्हा निघून जातो, त्यावेळी जेव्हा एक संस्कृती थोडीशी लॉस्ट व्हायला लागते, हरवायला लागते कुठेतरी, तेव्हा दत्तगुरु स्वतः अवतार घेतात एका संताच्या रूपात आणि त्याच्यानंतर मनुष्याचं मार्गदर्शन करत असतील. कसं आहे बरं का, भगवानांची म्हणजे आम्ही आमच्यासाठी श्रीगुरु म्हणतो आम्ही त्यांना. श्रीगुरूंचं कसं आहे की त्यांनी अवतार धारण करणं ह्याला खूप काहीतरी महत्वाचं व्हावं लागतं बरं का, की त्यांनी मानवी अवतार धारण करावं आणि सदेह वावर पृथ्वीवरती म्हणजे मानव स्वरूपात करावं, याला काहीतरी खूप महत्वाची घटना व्हावी लागते. कारण आत्तापर्यंत त्यांनी गुप्त स्वरूपामध्ये, सूक्ष्म स्वरूपामध्ये दर्शनं दिलेली आहेत अनेकांना. आणि म्हणजे जसं मी म्हणतो की गिरनार एक त्यांचा निवास असतो असं मानलं जातं, गिरनार पर्वत जो आहे तिथे. बरोबर. आणि तिथे जाऊन मग त्यांची खूप आर्तभावाने भक्ती करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन ते दर्शन देतात, अशी ती भूमिका आहे. आणि त्यांचं दर्शन मिळणं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळणं आणि हेच अगदी दुर्गम आहे. आणि त्याच्याही पलीकडे त्यांचा आपल्याला शिष्यत्व मिळणं हे त्याच्याही पेक्षा जास्त अवघड आहे.
त्यामुळे आपण म्हणाला तसं की त्यांनी अवतार धारण करून मानव समाजाला जो मार्गदर्शन केलं असं म्हणतो ना, त्यासाठी खूप काहीतरी महत्त्वाचं व्हावं लागतं बरं का. म्हणजे आज आधुनिक काळामध्ये आपण असं म्हणतो की अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो काही निवास राहिला हे भगवान दत्तात्रयांचे मूर्त स्वरूपातील मानवी अवतार आहेत. बरोबर. ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. भगवान दत्तात्रयांनी अशा प्रकारे अवतार धारण करावं आणि मानव देह धारण करावा, ह्याच्यासाठी काहीतरी धर्माला काहीतरी खूप विलक्षण परिस्थिती यावी लागते, तेव्हा जाऊन असं कधीतरी होतं. पण त्या काळात तशी परिस्थिती आली होती. तुम्ही विचार करा ना, जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले असतील तेव्हा अत्यंत बिकट काळ होता बरं का. जगभरातून तुम्ही बघा, अत्यंत कठीण परिस्थिती होती. मानवावरती एवढा प्रचंड अत्याचार करत होता. जस्टिस, इक्वॅलिटी, ब्रदरहूड, कंपॅशन या गोष्टी नुसत्या पुस्तकात राहिल्या होत्या बरं का. जगभरामधनं हाहाकार माजलेला होता आणि सगळीकडे प्रॉब्लेम्स, इश्यूज होत्या आणि त्या काळामध्ये त्यांनी अक्कलकोटला आगमन केलेलं आहे बरं का, पूर्वतयारीसाठी म्हणून. त्यामुळे भगवान दत्तात्रयांचं कसं आहे की आपण म्हणताना जर म्हणलं की 1000 वर्ष 2000 वर्ष असं आपण कालम आपण केलं, पण भारतीय संस्कृतीमध्ये किंवा भारतीय अध्यात्मामध्ये आपण कल्पामध्ये काल मोजतो बरोबर बरं का. किंवा आपण क्रिएशन सायकल्स मानतो. वी डोंट बिलीव्ह ओनली इन 100 years करेक्ट और 10,000 years. वी बिलीव्ह इन सायकल्स ऑफ क्रिएशन. क्रिएशन आणि डिस्ट्रक्शन पर्यंत आपण बघतो. उत्पत्ती स्थिती लय कंटिन्युअस क्रिएशन सायकल आहे, ओके नाही. त्याच्यामध्ये कल्प असतात, युग असतात, म्हणजे संवत्सर मग असतात. त्याच्यात युग आले, कल्प आले, हे छोट्या छोट्या गोष्टी आल्या. मग त्याच्यात सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे असलेत ते बरोबर बरं का. त्यामुळे आपल्यासाठी 1000 वर्षांचा डार्क पिरियड, फॉर हिम इट इज नथिंग बरं का. इट इज नथिंग. म्हणजे जसं आजही आपण बघितलं तर एखाद्या लहान बाळाला एखाद्या 1 फुटाच्या पायरीवर उडी मारायला सांगितली आपण, त्याला खूप अवघड वाटेल. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही 1 पाऊल टाकून जाल. बरोबर. फरक काय, कपॅसिटीजचा फरक आहे, पर्स्पेक्टिव्हचा फरक आहे, दृष्टिकोनाचा फरक आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून धर्मसंस्थापना आणि धर्माचा लय या गोष्टी सतत होणाऱ्या घटना आहेत. कल्पानुकल्प ह्या गोष्टी घडत असतात. तर त्यांच्या श्रेणीची एखादी व्यक्ती जेव्हा देहधारण करते तेव्हा खूप काहीतरी विलक्षण झालेलं असतं, असा तो विषय आहे. त्यामुळे अक्कलकोटला स्वामींचं अवतरण होणे हे मानवी संस्कृतीतील, मानवी इतिहासातला खूप मोठा टप्पा आहे. बरोबर. आणि तो आपण अध्यात्मा म्हणून बघतोय, आता आपण एक स्पिरिच्युअलिटी म्हणून बघतोय, श्रद्धा म्हणून बघतोय. पण ह्युमन हिस्ट्री जी आहे, जी आपण एक लौकिक अर्थाने इतिहास म्हणतो, एव्होल्युशन साठी खूप खूप महत्वाचा टप्पा राहणार आहे तो. आणि तो जेव्हा अभ्यासला जाईल, आज नाही 50-100 वर्षांनी जेव्हा त्याचा लोक अभ्यास करतील तेव्हा लक्षात येईल की 1856-57 साली जेव्हा ते अक्कलकोटला आले तेव्हा काय परिस्थिती जगामध्ये होती. आणि तिथून त्यांच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा झालेलं जगाचं परिवर्तन, हे जेव्हा आपण तुलनात्मक अभ्यास करतो तेव्हा लक्षात येईल की किती गंभीर गोष्ट त्यांनी केलेली आहे. मानव विचारात एक एव्होल्युशन त्यांनी घडवून दिलं. ऍब्सोल्युटली. तुम्ही विचार करा ना, 1856 मध्ये आणि तेव्हा त्यांचा अवतार 21 वर्ष अक्कलकोटमध्ये जेव्हा राहिले ते, बरोबर, त्याच्यानंतर त्यांच्या शिष्यांनी जो धर्माच्या मूल बीजाचा प्रचार केला आहे. बरोबर बरं का. आपुलकीने एक त्यांनी राखण सुद्धा केलेलं आहे. खूप प्रचंड, म्हणजे खूप राखण केलं. शतकानुशतकं त्यांनी एक आपल्या गुरु संप्रदायामध्ये उपासना जतन करून ठेवलेली आहे. नक्कीच. आणि त्यांनी अवतार धारण केल्यानंतर आज्ञा आहे म्हणून आता जगभरात प्रचार करायचा आहे, ही भूमिका आहे. त्यांच्या आगमनानंतर ते आत्तापर्यंतचा 150 वर्षाचा हा जो काय काळ गेला आहे, तो मागच्या 1500 वर्षाचं तुम्ही तुलना करून बघा, 2500 वर्षाची तुलना करून बघा बरं का. इट इज लाईक अ 180 डिग्री शिफ्ट इन ह्युमन कॉन्शियसनेस. ह्युमन कॉन्शियसनेस, मानवी चैतन्यच बदललं. बरोबर बरं का. की आज तुम्ही जसं आज आपण बसलोय, तंत्रज्ञान बघा कुठे गेलं, त्याच्या आधी 1500-2000 वर्ष हे करता आलं नाही. म्हणजे ह्युमन्स तेव्हा नव्हते का आकाशाकडे बघून विचार करत की अरे हे काय चमकते आकाशात. नक्कीच करत होते. कोण ना कोण बघत असेल, नक्कीच करत बरं का. किंवा आपण प्रवास करताना विचार करत नसतील का, काहीतरी बेटर टेक्नॉलॉजी नको का प्रवास करायची, विचार करत असतीलच. किंवा अरे संदेशी पाठवतोय आपण घोड्यावरनं कबुतरावरनं, काहीतरी बेटर टेक्नॉलॉजी नको का, ह्याचा विचार का नाही केला असेल तेव्हा, कोणीतरी केला असेलच की. कारण मन भरकटलेलं होतं. नाही, विचार करा ना तुम्ही की लास्ट 1856 to maybe 2025 today, look at this span of human कॉन्शियसनेस, look at 2,000 years त्याच्या मागचा जो ह्युमन कॉन्शियसनेसचा तुम्ही अभ्यास करा. वॉर्स, हेट्रेड, त्यानंतर क्रुएल्टी, भयानक द्वेष, नो कन्सेप्ट ऑफ एनी सॅनिटी. करेक्ट. असा तो टाइम आहे. आणि आता सडनली डेमोक्रेसी एव्हरीवेअर बरं का. रूल ऑफ द लॉ हॅज टू बी फॉलोड, इक्वॅलिटी फॉर एव्हरीवन, जस्टिस हॅज टू बी डिलिव्हर्ड, ओके नाही, डू राईट, प्रत्येकाला स्वतःची आयडेंटिटी जपण्याचा हक्क आहे. बरोबर. अधिकाधिक इक्वॅलिटी आज
मानतोय म्हणजे आपण. एक इलिगल सुद्धा एक ऍस्पेक्ट आहे आणि एक अनएथिकल सुद्धा ऍस्पेक्ट आहे. नाही, illegal- त्याचा एथिकल जो ऍस्पेक्ट आहे ना हो. तो कुठे ना कुठे जास्त जागृत झालाय, कारण का करुणा अजून आलेली आहे. बघा ना तुम्ही, वाय सडनली, म्हणजे तुम्ही Yes. विचार करा की 1800 त्यांच्या ह्या 19th सेंचुरीच्या टाइम, त्यांच्या येण्याच्या आधीपासून ते आत्तापर्यंत देश इंडिपेंडन्स कोणापासून मागत होता? त्याच्या आधी आपण इंडिपेंडन्स नाही मागितलं कोणाकडनं. आपणच मागितलं नाही, अमेरिकेने मागितलंय, अनेक देशांनी स्वातंत्र्य मागितलंय. नक्कीच. कशापासून स्वातंत्र्य मागितलंय? रूल ऑफ लॉ पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन पाहिजे, आम्हाला डेमोक्रेसी पाहिजे, आम्हाला इक्वल राईट्स पाहिजे, आम्हाला स्वतःचा से पाहिजे, हू गव्हर्न्स ह्याच्यामध्ये आम्हाला काहीतरी म्हणणं असलं पाहिजे. बरं का, राजाचा मुलगा राजा होईल असं चालणार नाही. आमचं मत आलं आज लोकतंत्र आलं, बरं का, आज लोकराजा झाला, बरं का, आज गणतंत्र म्हणतो आपण, बरं का. ही रिपब्लिक असेल, डेमोक्रेसी असेल, इक्वॅलिटी असेल, जस्टिस असेल, रूल ऑफ लॉ असेल, सोशल इक्वॅनिमिटी आली समाजामध्ये. आज तुम्ही दुजाभाव करून नाही वागू शकत, तुम्ही कोणालाही द्वेष करू शकत बरोबर, नाही, कमी सगळ्यांना जास्त नाही सन्मानाने करू शकत. वागावं लागतं. बरोबर. हे सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत ना, या ह्युमन कॉन्शियसनेसच्या अपलिफ्टमेंटमुळे आलेल्या आहेत, की आज मानवी जी चैतन्य आहे ते जागृत व्हायला लागलेलं आहे. देयर इज अ शिफ्ट इन ह्युमन कॉन्शियसनेस, बरं का. आणि हा एजच वेगळा आहे. या एजमध्ये तुम्ही जितकं नेगेटिव्ह कराल तितकं तुम्ही, म्हणजे जसं म्हणतात ना की गुड गाईज फिनिश लास्ट, तो टाइम गेला ना. गुड गाईज विल ऑलवेज फिनिश फर्स्ट. तुम्ही जितकं चांगलं वागाल, जितकं तुम्ही लोक कल्याणासाठी वागाल, लोक समर्पित जेव्हा जितकं काम कराल तितकं तुम्हाला यश मिळत जाईल. नक्कीच. तुम्ही जितकं तपाचरणाने जगाल तितकं यश मिळत जाईल. तुम्ही जितकं स्वार्थाने वागाल, जितकं तुम्ही मगाशी आपण म्हणत होतो की बाबा लोक आता काय खातो काय पितो याचा विचार करत नाहीयेत, समजा काही बरोबर. मुवमेंट हो. पण आहे. जितकं तुम्ही तसं अनाचाराने वागाल तितकं यू विल फील Deterioration होऊन जाईल. सक्सेस येत नाहीये लाईफमध्ये, बरं का. लुक ॲट द रिचेस्ट पीपल इन द वर्ल्ड टुडे, येस येस येस. बरं का. दे आर वेअरिंग द सेम टी शर्ट फॉर their whole lives, नक्कीच. living in small rented apartments, not owning cars, not owning lands. Why? Because एक वृत्ती आता बेटरमेंट टू सोसायटी करण्याची आहे, नॉट कलेक्शन ऑफ वेल्थची आहे. लुक ॲट द टॉप खूप मोठा पॉइंट आहे की वेल्थ कलेक्शन एक वेगळा भाग आहे. तुम्ही जितका स्वार्थाने विचार कराल ना, इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. जितका तुम्ही परमार्थाने विचार कराल नक्कीच. तितका तुम्हाला यशाचा मार्ग सापडत जाईल. बिकॉज दॅट्स द नाव द सिक्रेट टू सक्सेस इन टुडेज वर्ल्ड. करेक्ट. आणि हे एज बदलला, हा युग बदललं, बरं का. हा इट्स अ न्यू वर्ल्ड नाव, इट्स अ न्यू एज, बरं का. ह्याच्यामध्ये चांगलं करणाराच जिंकेल. जो स्वार्थाने जगेल, द्वेषाने जगेल, तो कधीच जिंकू शकणार नाही. तो काळ होता तो संपला, पण ज्याला आपण कलियुग म्हणलं, बरं का, तो संपला. दॅट टाइम इज ओव्हर. आता कसं, आता अवतारांचा, संतांचा, सत्कर्माचा काळ आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये चांगलं करणंच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. तुम्ही जितकं स्वार्थाने जगत राहाल, जितकं स्वतःसाठी काहीतरी करताल, यश कधीच मिळणार नाही. आणि हा जो शिफ्ट इन कॉन्शियसनेस आहे ना, हा जो शिफ्ट इन एक लार्जर ग्लोबल सिस्टमिक एनर्जी आहे ना, तो ह्या अक्कलकोटच्या शक्तीमुळे आज आम्ही असं मानतो, बरं का. आणि तो आधी नव्हता, कारण तेव्हा त्यांनी सदेह देह धारण केलेला नव्हता. त्यांनी सदेह देह धारण करावा, अक्कलकोटी राहावं, ती जागा ऊर्जित करावी, एक गुरुपरंपरा स्थापित करावी. या गुरुपरंपरेमध्ये एक असा व्यक्ती जन्माला येईल जो पूर्णावतार असेल आणि तो अखिल जगाला प्रकाश प्रदान करेल, सगळ्यांना ऊर्जा देईल. त्याच्या तपाचरणाच्या बळावरती सगळ्या विश्वाचा तपोबलात तो चैतन्य जागृत करेल, त्यांना उपासनेचा मार्ग दाखवेल. अशी यंत्रणा उभी करावी. हे मानवी इतिहासातील खूप लाक्षणिक काळ ठरणार आहे. आणि तो आज मे बी तुमचे जे कोण व्ह्युअर्स असतील त्यांना ते नाही कळणार, पटणार, किंवा ते आपला मजाक उडवतील. पण त्यांची वेळ आल्यावर त्यांना ह्या गोष्टी नोटेड इन हिस्ट्री. एवढंच म्हणणं की लेट दिस बी नाव नोटेड, हे परपेच्युटी मध्ये जाईल. 100%. बरं का. दिस गोज ऑन युअर सर्व्हर्स, दिस स्टेज इन परपेच्युटी, राईट. हे नोटेड असणार तुम्ही आहे. डिलीट केलं तर त्यांच्या सर्व्हरवर हो, नक्कीच नक्कीच. सो लेट दिस बी देअर. आज नाही 50-100 वर्षांनी जर कोणी या पॉडकास्टचा अभ्यास केला तर ते म्हणतील की हा बरोबर बोलले होते. बरोबर आहे. बरं का. की आज तुम्ही बघा, आज त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही चांगलं करण्याची प्रवृत्ती ऑटोमॅटिक जागृत व्हायला लागते. की नको कोणाचं वाईट करायला नको, किंवा चांगल्या सवयी लावूया, किंवा व्यसन होत असेल कोणाचं तर ते नको, आता व्यसन सोडून देऊया. आपण सडनली हेल्दी राहायचं क्रेज आला. बरोबर. बरं का. हेल्दी राहायचं म्हणजे सात्विक जेवणाचा क्रेज आला. नक्कीच. मग सकाळी लवकर उठण्याचा क्रेज सुरू झाला. मग वॉकिंग बिकिंग करा सकाळी. पण हे तुम्ही आयुर्वेदच फॉलो करताय, जे जुनं आपलं होतं ऑलरेडी. नाही, आयुर्वेद फॉलो का करताय? कारण आयुर्वेद फॉलो करताय म्हणजे
आम्हाला काही विंडिक्टिव्हनेस नाहीये त्याच्यात की अरे आम्ही सांगत होतो ना आधीपासून करणे असं नाही म्हणत तसं नाही. तसं नाहीये. चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिकली येत त्या आहेत. गोष्टीची इगो नाहीये. नाही मिळूच नाही. पण जर कोणी येत असेल परत, जो भटकलेल्या चांगलीच गोष्ट. मार्गाकडनं परत येत हो. असेल, तर त्याला वॉर्म वेलकम आहे. नाही मी तर म्हणतो तो त्यांचाच मार्ग आहे. तो त्यांचाच मार्ग तो आहे. माझा नव्हताच कधी. माझा मालकी हक्क थोडीच आहे त्याच्यावर. त्यांनी आज ओळखलाय. नाही, त्यांचाच मार्ग त्यांना सापडला. त्यांनी आज ओळखला. आज ओळखलं म्हणजे मी उद्या समजा नाव विसरलो माझं 1-2 दिवसासाठी, तिसऱ्या दिवशी मला माझं नाव सापडलं, ठीक आहे तुमचंच नाव तुम्हाला सापडलं. त्यामुळे एक आज सात्विक जीवनशैली जी झाली की तुम्हाला वेळ फूड टाइम्स तुम्हाला समजा फॉलो करायला पाहिजेत, किती पोर्शन कंट्रोल तुमचं यायला पाहिजे, तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करायला पाहिजे, तुम्ही आज सुपर फूड्स खायला पाहिजेत, मिलेट्स खायला पाहिजेत. हे सगळं जे येत आहे ना, हे सात्विकतेकडे जाणारं, चांगुलपणाकडे जाणारं, पॉझिटिव्हिटीकडे जाणारं एक लाईफस्टाईल येते आहे. ती ऑर्गॅनिकली ग्रो होतीये. ती कुणी प्रचार करून आणलेली नाही. बरोबर आहे. बरं का, ती ऑर्गॅनिकली ते कॉन्शियसनेस मध्ये शिफ्ट होतो. जसं डेमोक्रेसी आली बरं का, एक जॉईंट कॉन्शियसनेस मध्ये तो शिफ्ट होतो. तो जॉईंट कॉन्शियसनेस मध्ये शिफ्ट आणि तो खूप महत्वाचा आहे बरं का. आणि तो आपल्याला ओळखायची गरज आहे की आज ह्युमन कॉन्शियसनेस मध्ये एक ट्रिमेंडस शिफ्ट येतोय आणि तो चांगुलपणाकडे जाणारा मार्ग आहे आता. म्हणजे ह्याच्या आधी लोकांना भीती काय वाटायची की लोक सहसा म्हणतात बघा, आपण कधी ऐकलं असेल की खूप डार्क टाइम येणार आहे पुढे, वर्ल्ड वॉर्स होणार आहे आणि विध्वंसाकडे सगळा समाज जाईल, सगळं नाश होणार आहे आणि आपण आधी अपोकॅलिप्स येणार, मग आपण झॉम्बीज येतील किंवा आपण अंडरग्राऊंड राहायला लागू. विचित्र कल्पना ते हॉलिवूडवाले पेंट करतात कारण त्यांच्याकडे विजन ऑफ द फ्युचर नाहीच आहे. 2012 मध्ये तर त्यांच्या हिशोबाने विश्वास संपलंच होतं. दर 2 वर्षांनी एक नवा डेट काढतात बरं का. आता काही जे कोणते त्यांच्या कल्चरमध्ये काही म्हणतच असतं. अक्कलकोटची आपली परंपरा काय म्हणते, महाराजांची परंपरा म्हणजे परमसद्गुरू श्री गजानन महाराजांच्या लेखणीतून आलेलं आहे ते की सुवर्णकाळ येईल बरं का आणि मानवी संस्कृतीचा उच्चांकाला जाईल आणि यू विल आधी कधीही पाहिलं नाही असा एक सुवर्ण विश्व निर्माण होईल. समता, ज्ञान, न्याय, बंधुता हे समाजाची रीत बनून जाईल. हे एक सेकंड नेचर बनून जाईल मनुष्याचं. हे कॉमन होऊन जाईल. त्याला कॉन्शियसली करायची गरज पडणार काहीच नाही, ते ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट येईल ते. आणि ही परंपरा मला वाटतं की वी स्टँड ऑन द वन साइड अँड एव्हरीबडी एल्स स्टँडिंग ऑन द अदर साइड. जजमेंट डे येईल, तुमचं विनाशाचा काल येईल, कयामत का समय आएगा, हे एका साईडला सगळे सायंटिस्ट लोक तेच सांगतायत. बरोबर. आपली परंपरा एका बाजूला उभी आहे म्हणतात की असं काही होणार नाही, काळजी करू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण प्रोव्हाइडेड काय? प्रोव्हाइडेड जर तुम्ही बरोबर मार्गाला चालत असाल, प्रोव्हाइडेड मार्गाला चालत असाल आणि प्रोव्हाइडेड तुम्हाला ती स्फूर्ती मिळायला पाहिजे. जसं आपण सकारात्मक स्फूर्ती स्फूर्ती आहे तुमच्या कॉन्शियसनेस मध्ये यायला पाहिजे. ती मी जबरदस्ती करून येणार नाहीये. बरोबर. मी तुम्हाला लाख जबरदस्ती केली तरीही ते होणार नाहीये. तुमच्या मनामधल्या तुमचा जो स्वतःचा एक देवभाव आहे तो जागृत व्हायला पाहिजे आणि ती कुठेतरी गुरुकृपा असल्याशिवाय होत नाही बरं का. आपल्याकडे आपण भारतीय अध्यात्मामध्ये सनातनाच्या मूळ संस्कृतीमध्ये देवाला महत्व दिलेलं आहे, गुरुला महत्व दिलेलं आहे. बरोबर बरं का. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. म्हणजे देव आपल्याकडे असं म्हणतात की जर देव आणि गुरु समोर उभे असतील तर पहिले मी गुरूंच्या चरणावर नतमस्तक होईल, कारण ते नसते तर देव कधीच भेटला नसता बरं का. आणि देव कुठे शोधायचा आहे, मला माझ्या चैतन्यामध्येच शोधायचं आहे. कारण अहम ब्रह्मास्मी मानला आम्हीच ब्रह्म आहोत अशी जर आम्ही भूमिका ठेवलेली आहे. आणि स्वतःच्या जीवनाच्या सर्व जे काही माझे निर्णय आहेत ते मी माझ्या क्षमतेवरती घेणार आहे. त्या मार्गदर्शन करण्यासाठी मला गुरु लागतात समोर, अशी भूमिका आहे. त्यामुळे गुरु कृपा लाभणे याला खूप 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 तुमच्यावरती ब्लेसिंग यावं लागतं. खूप कृपा असावी लागते जेव्हा एखादं गुरुपद लाभतं. आणि स्वामींसारखं गुरुपद लाभावं. मी त्याच शोधात आहे आणि त्या शोधात आपण हा पॉडकास्ट सुद्धा स्टार्ट केलेला आहे. कधी ना कधी असा दिवस येईल की एक चांगले गुरु मिळून मला मार्गदर्शन करू शकतील. आज आपण अक्कलकोट पण आलाच आहात. जेव्हा आपण स्वामी समर्थांबद्दल बोलतो तेव्हा स्वामी समर्थ हे दत्त गुरूंचे अवतार आहेत. असे काही पुरावे आहेत आपल्याकडे, असे काही गोष्टी आहेत की ज्याच्याने आपण हे सिद्ध करू शकतो की हा स्वामी जे आहेत ते दत्तगुरूंचेच अवतार आहेत. ह्याच्यामध्ये स्वामींची जी काही आज स्वामी हे नाव, त्यांची ओळख ही सर्वस्वी त्यांच्या भक्तांनी त्यांना दिलेली आहे. नक्कीच बरं का. आणि अक्कलकोटला जेव्हा ते पहिल्यांदा आले असतील एका चौकटीत राहून तुम्ही ते एक्सप्लेनच करू शकत नाही. बरोबर. एक 3 डिमेन्शनल वर्ल्डची चौकट आपल्याला जी दिसते समजते ना, त्याच्या खूप वरतून ते बघतायत जगाकडे, हे लक्षात यायला लागतं. वन्स यू स्टार्ट रिडिंग अबाउट हिम, वन्स यू स्टार्ट अनालायझिंग, स्टडिंग हिम ना,
श्रद्धाभावाने अभ्यास नाही करायचा. श्रद्धाभावाने. थर्ड पार्टी पर्स्पेक्टिव्ह जेव्हा तुम्ही अभ्यास करता यू सडनली स्टार्ट अंडरस्टँडिंग ओ माय गुडनेस कुठल्या लेवलला आहे. उंचीवरून ते ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे बघतायत. त्यामुळे त्यांनी समजा श्रीशैलम येथे 300 वर्ष तपाचरण केलं, मग त्यांना कुऱ्हाडीचा घाव लागला, मग ते तिथून उठून भारत भ्रमणाला गेले. ह्या सगळ्या कथा आपल्याला आख्यायिका माहिती आहेत. त्यांना अशा प्रकारे स्वतःची सिद्धता करण्याची आवश्यकताच नाही आहे असं मला वाटतं. कारण मी म्हणलो ना, ते नाव आपण गेल्या 15 मिनिटात 50 वेळा घेतलंय, स्वामी स्वामी स्वामी. ह्याला देखील भाग्य लागतं बरं का. कारण तेवढं पवित्र नाव आपल्या मुखातून निघणं इतक्यांदा, ह्याला देखील भाग्य लागतं. तुमची मनस्थिती एका लेवलला पोचावी न्यावी लागते, नाही तर तुमचं मन तुम्हाला आतनं सांगणारच नाही तुम्ही स्वामींचं नाव घ्यावंच वाटणार नाही. त्यामुळे त्यांची ओळख पटण्यासाठी त्यांचीच कृपा करावी लागते त्यांना. सो यू हॅव टू सरेंडर अन टू हिम विथ फुल डेडिकेशन अँड सीक हिज ग्रेस. बरं, सीक हिज ग्रेस इन ह्युमिलिटी अँड इट कम्स टू यू. बरं, आणि ते वन्स इट कम्स टू यू देन यू अनलॉक अ लेवल ऑफ दिस युनिवर्स दॅट यू नेव्हर न्यू एक्झिस्टेड. आपण आपल्या जीवनाकडे स्वतःकडे बघताना फार संक्षिप्त स्वरूपात बघतो. बरोबर. वी लुक ॲट आवर लाईफ फ्रॉम अ व्हेरी व्हेरी लिमिटेड पर्स्पेक्टिव्ह. बरोबर. कीपिंग व्हेरी फायनाईट गोल्स इन फ्रंट ऑफ अस. बरं का, यू नॉट अवेअर की ह्या फिजिकल बॉडीमध्ये बाय बर्थ आपल्याला काय काय दिलेलं आहे. जगातील सगळ्या सिद्धी बाय बर्थ प्रत्येक मनुष्य घेऊन जन्माला येतो. बरं का, तो फक्त तो आपल्याला अनलॉक करता येत नाहीये. इट्स लाईक आय एम कॅरिंग 2 लाखाचा आयफोन इन माय पॉकेट युजिंग इट टू सेट SMS ओनली. करेक्ट. दॅट्स व्हॉट वी आर डुईंग विथ आवर बॉडीज अँड माइंड. फुल पोटेन्शियल कधी कोणी युजच करत नाही, कधीच करत नाही आपण. कारण आपण जसं म्हणतो ना की अरे ह्याला अमुक अमुक कथा ना, आपल्याला अमुक सिद्धी प्राप्त होती, त्याला अमुक. हो. सगळ्या सिद्धी जन्मतः प्रत्येक मनुष्याच्या ठाई बाय डिफॉल्ट असतात. ते तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत, त्याच्यावर काम करता आलं त्या तुम्हाला ओळखायला यायला पाहिजेत, त्या तुम्हाला अनलॉक करता यायला पाहिजेत, ते ऍक्टिव्हेट करता यायला पाहिजेत. त्याच्यासाठी गुरुपद लागतं. पण मला असं वाटतं की जर आपल्या त्या सिद्धी आहेत आणि आपल्याला या ओळखायच्या आहेत आणि आपण या अनलॉक करू शकतो. माझ्यामध्ये एखादी दिव्य सिद्धी असू शकते किंवा मी देवाचा अंश आहे हे समजण्यासाठी सगळ्यात पहिलं मला असं वाटतं की जो इगोचा एक पडदा असतो ना, मला तेच म्हणायचं होतं की तो इगो, अहंकाराचा जो पडदा आहे, अहंकाराचा जो पडदा आहे ना, तो सगळं मी आहे. आणि तो काय तुम्हाला मी मध्ये ठेवत नाहीये, तो तुम्हाला लिमिटेड ठेवतोय. तो तुम्ही असं विचार करा की तुम्ही शाळेत गेला आणि 15 वर्ष तुम्ही केजी मध्येच बसलात. कम्फर्ट झोनच्या बाहेर सिनियर केजी मध्ये जातच नाही, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये जातच नाही. नर्सरी मध्ये बसू नये 15 वर्ष. 22 years old and sitting in a nursery class. How will it feel like? Yes. So that's how limited your अहंकार is keeping you. तुम्हाला तुमच्या स्वला अनुभवायलाच देत नाही तो. तुम्हाला तुमचं जे कम्फर्टिंग असेल किंवा जे कंडिशनिंग ज्याला म्हणतो ना आपण, ते इतकं फायनाईट ठेवतं लाईफमध्ये की तुम्हाला ब्रेकआउटच करू देत नाही. आणि तुम्हाला हे कळू देत नाही की तुम्हाला काही अशक्य नाहीच आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हसत असतील ते आपल्याकडे बघून, अरे अशक्य तू शक्य करू शकतोस. बरं का, मार्गदर्शन करायला मी आलोय, पण अशक्य शक्य करण्याची सगळ्या क्षमता जन्मतः दिलेल्या आहेत तुला. आपला फरक कुठं पडलाय की आपण विसरलो ते. अरे आपण सगळ्या गोष्टी शक्य करू शकतो. देयर इज नथिंग कॉल्ड एज इम्पॉसिबल. एव्हरीथिंग आय वॉन्ट टू अचीव्ह फॉर मी, माय फॅमिली, माय सोसायटी, आय कॅन अचीव्ह इन दिस लाईफ. आय डोंट वॉन्ट टू वेट टिल द नेक्स्ट लाईफ. आय वॉन्ट टू अचीव्ह एव्हरीथिंग इन दिस लाईफ. आणि त्याच्यासाठी मला कुठेतरी अहंकाराचं दमन करून गुरुचरणावरती शरणागती घ्यायला पाहिजे. ती शरणागती जर पत्करली, गुरुचरणावरती श्रद्धा ठेवली, तर जीवनात अत्युच्च का आपण विसरलोय आणि का हा अहंकार येतो? तो आपल्या कर्माने आपल्याला आलेला आहे. बरं का, आपण आज जसं आपण आरशात बघितल्यानंतर आपल्याला एक चेहरा दिसतो. बरं का, आणि ती एक लिमिटेड अंडरस्टँडिंग आहे जीवनाची आपली, की आपण अमुक जन्माला आलो, इतक्या वर्षाचं मी झालो, थोडं अमुक करून मी मरून जाणार. ही एक लिमिटेड फायनाईट अंडरस्टँडिंग आहे आपल्या स्वतःची. आणि ती भारतासारख्या सनातनाच्या जन्मस्थानात समजा असावी, हा कलियुगाचा महिमा आहे. बरं का, ही इथून ज्ञान विश्वभर गेलं. एवढं लिटरेचर असताना, एवढी समज असताना, एवढे व्हायब्रेशन्स असताना, कृष्णासारखे समजा इथं एक व्यक्ती ह्या भूमीवरती चालून गेलेले, त्यांनी गीतेसारखे प्रवचन दिलेलं आहे. आणि त्या गीतेच्या त्या डायलॉगमध्ये ही हॅज अनलॉक द एंटायर युनिवर्स लाईक अ बुक. येस. बरं का, आणि यू कॅन रीड दॅट बुक लाईक यू रीड युअर सेल्फ. म्हणजे आपण बुक वाचताना आपण तिसऱ्याला वाचतोय, आपण स्वतःला वाचत नाही आहोत. तो फरक पडतोय. त्यामुळे आपण स्वतःला विसरलो, हा आपल्या कर्माचाच कुठेतरी भाग आहे, ज्यालाच कलियुग म्हणलं गेलंय आपण. वी फॉरगेट हू वी आर.
दॅट इज द पिरियड ऑफ डार्कनेस. जो आपली ऍक्च्युअल स्टेट आहे, म्हणजे जो आपली इनोसंट स्टेट असते, करेक्ट. जेव्हा आपण सिटिंग इन द मदर्स वूम, हा. मातेच्या गर्भामध्ये असताना आपण स्टिलनेस मध्ये आहोत. कम्प्लीट आपलं माइंड फोकस्ड आहे. देर इज नो मेमरी, काही मेमरी नसते आपल्याला, ब्लँक पेज. पण माइंड इज अवेक. बरोबर. बरं का. त्याला आपल्याला एक्सपिरियन्स कुठला नाहीये, आपल्याला भूक लागत नाहीये, आपल्याला हॅपीनेस नाहीये, आपल्याला कुठले डिझायर नाहीये, आपल्याला पास्टची मेमरी नाहीये, आपल्याला फ्युचरचं स्ट्रेस नाहीये. इन द वूम ऑफ द मदर यू आर इन कम्प्लीट झिरो स्टिलनेस. बरं का. ती जी पोटेन्शियल स्टेट आहे ती रिक्रिएट करता येते आपल्याला. बरं का. दॅट इज द स्टेट वेर युअर अहंकार हॅजन टच्ड यू येट. तुमचा अहंकार तुम्हाला अजून स्पर्शला नाही आहे. बरं का. ज्याला जे अध्यात्माचं मग प्राप्तव्य आहे, नक्कीच. की ज्याला सौमनस्य म्हटलं. सौमनस्य म्हणजे काय, की मनाची इतकी तरल अवस्था प्राप्त करायची की ज्याच्यामध्ये अहंकाराचं दमन व्हायला लागलेलं असतं आणि उच्चांकाकडे तुम्ही जायला लागलेला असता. बरं का. मग तुम्हाला पास्ट मेमरी, फ्युचर ॲस्पिरेशन्स, करंट स्ट्रेस या सगळ्याचं काहीच तुम्हाला बाधा वाटत नाही आणि यू गो इन टू अ सुपिरियर कॉन्शियसनेस स्टेट. बरं का. जी अक्कलकोटची मूळ फिलॉसॉफी आहे. भगवान दत्तात्रयांचं आपण जे बरोबर बोलतोय किंवा स्वामींविषयी जे काही बोलतोय ना, त्यांचं देणं काय आहे तुम्हाला, की सौमनस्य दिलं. बरं. तुम्ही आम्हाला शिष्यत्व घेतलं ना, सौमनस्य दिलं. म्हणजे काय दिलं, ही अनलॉक विश्वाच्या सगळ्या सूत्रांची चावी तुमच्या हातात दिली, की आता हे चावी घेऊन तुम्ही स्वतःचं जीवन उलगडून घ्या. हे विश्व जसं आहे ते उलगडून आतून तपासून बघा आणि जे पाहिजे ते काढून घ्या. एक्सपिरियन्स करा. लिमिटलेस बी. बरं. अमरत्वापर्यंत जावा. इमॉर्टॅलिटी पाहिजे ते मागून घ्या. सृष्टी तुमच्या स्वाधीन केली समजा. इथपर्यंत त्यांनी आज आपल्याला घेऊन आलेले आहेत ते. आणि त्याच्यासाठी हे अक्कलकोटला स्वामींचं येणं आणि ही गुरुपीठ स्थापन होणं आणि आज अग्निहोत्राचा जगभर प्रचार चाललाय, हा अत्यंत महत्वाचा आहे. बरं का. इट इज नॉट समथिंग दॅट वी आर टीचिंग ॲज अ कॉन्सेप्ट. इट इज अनलॉकिंग द युनिवर्स फॉर यू. बघा. तुमच्या ठाई असलेल्या सगळ्या शक्ती, ऊर्जा, जे कॉन्सेप्ट नाहीये, जे एक सत्य आहे, हे तुम्ही करू शकता. रियालिटी आहे. ज्यांनी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे, ज्यांनी हे रिअलाइज केलेलं आहे, तो व्यक्ती ही गोष्ट एकदम 100% कॉन्फिडन्सनी बोलू शकतो. ज्या व्यक्तीच्या मनात, जसा आपण बोललो, अहंकाराचा पडदा आहे, त्याला कायम एक स्केप्टिकल नजरेने बघणार तो, की अरे हे थोडी असतं, असं थोडी असतं, हा तर असं करून गेला की. पण ते कंपॅरिझन असतं, अहंकार आहे. नाही, आता तुम्ही मगाशी मला सांगत होता की तुम्ही हेवीली इंटू समजा हो हेल्थ फिटनेसमध्ये तुम्ही खूप अग्रेसर होता. नक्कीच. आजही तुम्ही खूप ऍक्टिव्ह आहात फिटनेसमध्ये. फॉर समबडी हू इज नॉट दॅट फिट, एनिथिंग यू अचीव इज गोइंग टू लुक इम्पॉसिबल. या. बरं का. लाईक यू टोल्ड मी यू बेंच 250. बरोबर. बरं का. 250 ग्राम पण जड जाईल. बरं का. म्हणजे 250 ग्रामचे कधी पोट देखील अवघड जाईल. तो का फरक पडला, की यू कमिटेड युअर सेल्फ टू समथिंग. बघा. तुम्ही एक फोकस देऊन कमिट केलं, डिसिप्लिन घेतलं, बाकी सगळं ब्लॅकआउट केलं. बरं का. आणि एकच गोल पुढे ठेवलं आणि यू अचीव व्हॉट यू वॉन्ट टू अचीव. बरोबर. वर्षानुवर्ष तुम्ही तीच गोष्ट जर करत बसले तर एक दिवस येणार आहे की तुम्ही तिथपर्यंत एक्सिलन्स, यू टच एक्सिलन्स. राईटली सेड. सो अध्यात्म काय आहे, आधी आत्मना म्हणजे काय, शेवटी तुमच्या ठाई असलेली आत्मशक्ती जी अनलॉक करताच आली नाही. बरं का. यू आर बॉर्न विथ अ गिफ्ट अँड यू डाय विथ इट अनपॅक्ड. दॅट्स हाऊ एव्हरीबडी इज लिव्हिंग अ लाईफ. राईट. ते केलंच नाही. ती आपली सगळ्यात मोठी हार आहे. आणि ती भारतात व्हावी. आणि भारतामध्ये आजही आपण बघितलं तर वी आर स्टील बिलिव्हिंग इन सम ओल्ड एज नॉनसेन्स. आपण अंधश्रद्धा वगैरे मानतोय. म्हणजे भारतामध्ये अंधश्रद्धा मानतो याचं मला खूप वाईट वाटतं. या देशाने विश्वाला प्रकाशाचा मार्ग सांगितला आणि आपण लिंबू बंबू काय काय मानतो. अंधश्रद्धेतनं येणारं जे भय आहे, नॉनसेन्स, त्या भयाच्या अधीन जातोय आणि नको त्या गोष्टी मानतोय. बरोबर. बरं का. आपण गुरुभक्ती विसरलो, आपण उपासना विसरलो, आपण स्वतःच्या ठाई असलेली ईशशक्ती विसरलो, आपण स्वतःचं आत्मबल विसरलो, आपण तपाचरणाचा मार्ग विसरलो, आपण प्रेझेंटमध्ये राहणंच विसरलो. आपण ऑलमोस्ट जे गिफ्ट होत्या ना, आपल्या जे मूल गिफ्ट आहे ती विसरलो. आणि स्वामी एक्झॅक्टली ती परत देत आहेत, की अशा प्रकारे पराधीन होऊन म्हणजे त्रस्त, ग्रस्त, हालाकीत, आजारी पडून जगायसाठी तुम्ही आलेला नाही आहात. तुम्हाला हे मानवी जीवन दिलंय आम्ही उच्चांकाचा अनुभव घेण्यासाठी, एक्सलन्स एक्सपिरियन्स करण्यासाठी, आनंदाचा अनुभव घेण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे मला नेहमी लोक विचारतात की व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. द पर्पज ऑफ लाईफ इज टू बी हॅपी. माझ्या जीवनाचा
मूल ध्येय काय आहे की आनंदी होणे, बरोबर. हाच ध्येय आहे, दुसरा कुठला असूच शकत नाही. कारण तुम्हाला जर दुसरा काही ध्येय असतं जीवनामध्ये तर तेवढंच केलं असतं लाईफमध्ये. आणि हॅपीनेस एक्सपिरियन्स करणं हे मटेरियलिस्टिक नाही आहे. कधीच नव्हतं. म्हणजे तुम्ही जर पैशांना हॅपीनेस म्हणताय, जर तुम्ही घराला हॅपीनेस म्हणताय, गाडीला हॅपीनेस म्हणताय, तर ते काही फॅक्टर्स असू शकतात. हॅपीनेस इज अ क्युम्युलेटिव्ह आयडिया. बरं का, तर तुम्हाला जर मी म्हटलं की बाबा तुमची फॅमिली हॅपीनेस काढून घेतली मी, विल यू बी एबल टू बी हॅपी? नो मॅटर यू ड्राईव्ह अन ऑडी, मर्सिडीज, एनिथिंग. तुम्हाला जर आईचं प्रेमच नाही मिळालं, विल यू बी हॅपी इन दॅट मर्सिडीज? Not at all. नो. तुम्हाला जर तुमच्या मुलांचं हसू नाही बघता आलं, वुड यू बी हॅपी इन अ ह्यूज पॅलेस? सो हॅपीनेस किंवा सुख हे क्युम्युलेटिव्ह कन्सेप्ट आहे. सगळ्या गोष्टींचा एकत्रीकरणाने ती एक फुलफिलमेंटला जातो आपण, ज्याला आपण एक फुलफिल्ड ह्युमन लाईफ म्हणतो आपण. बरं का, त्यामुळे जीवनामध्ये यश मिळावं, कीर्ती मिळावी, आनंद मिळावा, प्रेम मिळावा, उत्कर्ष मिळावा, हे सगळ्या गोष्टींचं ज्याला आपण वाईड स्पेक्ट्रम ऑफ ह्युमन इमोशन म्हणतो ना, त्याचा अनुभव घेण्यासाठी जन्म आलाय आपल्याला. आणि हीच शिकवण आहे आणि स्वामी. हीच शिकवण आहे आपली अक्कलकोटची, की परिपूर्ण जीवन जगता येणे, एक ज्याला काय म्हणतो आपण कम्प्लीट लाईफ जगता येणे, हे तुमच्या जीवनाचं ध्येय आहे. आणि तेच शिकवायला ही परंपरा आलेली आहे. जेव्हा आपण स्वामींविषयी बोलतो तर त्यांचे फिजिकल स्ट्रक्चर जर आपल्याला एक्सप्लेन करता आलं तर? नाही, परत मी तेच म्हणेन की हिज लँग्वेज, तुमचं त्यांचं जे कम्युनिकेशन लँग्वेज होती ती या पॉडकास्टवर मी बोलू नाही शकत. नक्कीच, हो. बरं का, कारण वाय ही इज ट्राईंग टू शेक यू ऑफ फ्रॉम माया. तुम्ही ज्या अहंकाराच्या मायेच्या डीप डेप्थमध्ये पडलेला आहात, तिथून तुम्हाला शेकअप करतायत. तुमचं अटेन्शन, जसं आपण मंदिरात गेलं तर घंटा वाजवतो, ओके, का घंटा वाजवतो? ते देवाला थोडी सांगायचं आम्ही आलोय म्हणून बेल वाजवण्यासारखं. त्या घंटा नादाने काय होतं की तुमचं जे कॉन्शियसनेस आहे ते सडनली आयसोलेट होतं, तुमचं माइंड झिरो व्हायला लागतं आणि यू फोकस ऑन द आयडल इन फ्रंट ऑफ यू, बरोबर, द एनर्जी सेंटर इन फ्रंट ऑफ यू. तसं त्यांच्या स्वरूपामधनं, त्यांच्या वागणुकीतनं, त्यांच्या भाषेतून ही ट्राय टू शेक युअर कॉन्शियसनेस. बरोबर. आणि त्या मायेचा जे काही मळ लागलेला आहे तो झटकला आहे त्यांनी. त्यामुळे लोक काय म्हणतात की त्या समजा उंची इतकी होती, त्यांचे हात इतके लांब होते, किंवा ते अशा प्रकारे बोलायचे, या अमुक अमुक गोष्टी ते त्यांचं आहारात घ्यायचे, या सगळ्या पर्सनल चॉईसेसच्या गोष्टी नाही आहेत. ॲट द लेवल ही इज कमिंग फ्रॉम, ही डझंट हॅव टू लुक लाईक एनिथिंग. हे त्यांनी त्यांच्यासाठी नाही, त्यांनी तुमच्यासाठी केलेलं आहे. हे तुमच्यासाठी केलेलं आहे. बरं, त्यांच्या स्वरूपामध्ये तुम्ही जर बघितलं तर ही इज ड्रॉइंग यू टुवर्ड्स हिम. स्वतःकडे तुमचं मन एकाग्र करून घेत आहेत. त्यानंतर त्यांनी कुठल्याही मटेरियल गोष्टीला कधी महत्त्व दिलेलं नाही आहे. म्हणजे बरं का, त्यानंतर त्यांनी अत्यंत तपाचरणाला महत्त्व दिलेलं आहे. थोडंसं इकडे मी इंटरप्ट करतो. मटेरियल गोष्टींना त्यांनी महत्त्व एवढं दिलं नाही की त्यांचे वस्त्र सुद्धा काही असे काही खूप एक्स्ट्रा एव्हिगंट नसायचे. नाही, कारण मी म्हटलं ना, ज्या उच्चांकावर किंवा ज्या उंचीवर भगवान दत्तात्रय आहेत ना, त्यांनी जर सदैव ध्येय धारण केला असेल तर त्यांच्या सगळ्या दिशा त्यांचे अंबर आहेत. बरं, म्हणून दिगंबर आहेत. दिगंबर म्हणजे दिशाच त्यांचं, अंबर म्हणजे कपडे, बरोबर, बरं का, दिशा ज्यांचे अंबर असतात, म्हणजे 10 दिशा त्यांचा अंबर आहेत, त्यामुळे ते कुठले कपडे घालणार होते. बरं का, त्यानंतर त्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला भावामध्ये स्त्री पुरुष कधी भेद दिसत नाही. बरं का, की ते बरोबर, ही डझंट डिफरन्शिएट बिटवीन मॅन अँड वुमन, ट्रीट्स एव्हरीबडी इज इक्वॅलिटी, ती शिकवण मिळतीये. बरं का, त्यानंतर लिमिटेड त्यांचे पर्सनल बिलॉंगिंग्स होते. ते ह्या सृष्टीमध्ये काय काय गोळा करणार होते, काय संचित करणार होते. अशा अनेक अनंत कोटी ब्रह्मांडाचे ते नायक आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड आपण सहज म्हणतो, स्वामींचं जेव्हा आपण बिरुदावली म्हणतो आम्ही, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे आज आपण वर्ष, म्हणजे 100 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष याच्यातच मोजतोय. बरोबर, ते ब्रह्मांडांमध्ये मोजतात, युनिव्हर्सेसमध्ये मोजतात, मल्टीवर्समध्ये मोजतायत. अनंत कोटी ब्रह्मांड, या सगळ्याचे स्वामी असलेली ती व्यक्ती जेव्हा या पर्टिक्युलर टाइम फ्रेममध्ये आपल्याला दर्शन देते, तेव्हा वी नीड टू बी एक्स्ट्रीमली थँकफुल अँड ग्रेटफुल किंवा व्हॉट वी हॅव सीन. बरं का, वी हॅव सीन द रायटर ऑफ दिस मूवी ऑर द क्रिएटर डिरेक्टर ऑफ दिस मूवी, समजा, बरोबर, अशी ती व्यवस्था. वी हॅव सीन, ईश्वराला बघितलं समोर, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे वी हॅवंट अंडरस्टूड हिम इवन अ लिटल बिट. एक कारण कर, त्यांच्यासाठी हा जो काळ आहे हा एक क्षणासारखाच आहे. त्यांच्यासाठी काळ नाहीच आहे, कालातीत आहे. आपल्यासाठी जो काळ आहे त्यांच्यासाठी एकदम क्षणासारखा आहे. आपल्यासाठी काळ आहे, आपल्यासाठी गुण आहे, ते निर्गुण आहेत, निराकार आहेत, कालातीत आहेत.
बरं का. जिथे कालही नाही दिशाही नाही, निर्गुण अवस्था आहे समजा ती. त्यामुळे त्यांच्या परमसद्गुरूंच्या किंवा स्वामींच्या एखाद्या कोटीची कोटी म्हणजे लेवल, बरोबर. कोटी म्हणजे क्रॉड्स नाही, लेवल ची एखादी ऊर्जा आपल्याला बघायला मिळावी याच्यासाठी नाव घेतल्या जन्मी तरी तृप्त झालं असं समजायचं एकदा. म्हणजे अख्ख्या 70-80 वर्षाच्या जीवन काळामध्ये बरोबर. एकदा चुकून स्वामी जरी म्हणलो तरी हा जीवन सफल झाला समजायचा आपण. कारण तो मनात विचार आला. हो, अशी मनात. आणि तेवढा आणि जेव्हा तो मनात विचार येतो तेव्हा त्या विचाराबरोबर लागलेले सगळे इमोशन्स सुद्धा येतात. तुम्ही विचार करा ना, आज आपण सगळे जे आहोत ते 5,000 वर्षांच्या कलियुगातून बाहेर पडतोय. एक्स्ट्रीम डार्क टाइम गेलेला आहे, तिथे आपण स्वतःचीच ओळख विसरलोय, अशी ती परिस्थिती आहे. तिथे आपण एकामेकामध्ये अत्यंत द्वेष केलेला आहे, क्रूरतेने वागलेलो आहे आपण, प्रेम विसरलो, सद्भाव विसरलो, आपण क्षमा विसरलो, दया विसरलो, बरं का. सगळं विसरून आपण काय जगभरामधनं आज विध्वंस उभा केला आहे सगळा. त्या परिस्थितीमध्ये अशी कधी विभूती जन्म घ्यावी किंवा अवतरित व्हावी, जन्म घ्यावी असं नाही, अवतरित व्हावी आणि त्यांचं नाव आपल्या मुखातून एकदा निघावं याच्यासाठी खूप पुण्यही लागते. आणि मग त्यांचं नाव सतत यावं ह्याच्यासाठी अजूनही पुण्यही लागते. त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला त्याच्याही पेक्षा जास्त पुण्यही लागेल. आणि त्यांना गुरुपदी आपण विराजमान करावं, याला खूप रेअर लागतं, खूप रेअर. म्हणजे आज आपण स्वामींना जर आपल्या हृदयामध्ये गुरुपद दिलं असेल किंवा परमसद्गुरूंसारख्या व्यक्तीला जर आपण आज आपल्या जीवनाचं सूत्रधार मानलं असेल तर यू शुड कम्प्लिटली फील युअर सेल्फ अटरली ब्लेस्ड. पण निस्वार्थ भावनेने तो येईल, तो येईल, इट विल कम. तो त्याच्या हट्ट करू नका, त्याचा आग्रह धरू नका आणि तो त्याला फोर्स करता येत नाही, बरं का. शेवटी गुरूंना माहिती तुम्हाला कधी काय द्यायचं आहे ते. त्यामुळे महाराज नेहमी म्हणतात की, परमसद्गुरूंनी खूप छान म्हटलंय, ते असं म्हणतात की सद्गुरू आईसारखे असतात, त्यांची इच्छा असते बाळाला जे हवं ते द्यावं. आईला सहज वाटतं, बाळ म्हणलं की बाळाला चॉकलेट देत, आई म्हणलं चॉकलेट घे, आई बाळ म्हणलं मला काय खेळणं पाहिजे, आई लगेच आणून देते. महाराज म्हणतात की पण त्या बाळाने उद्या जर विषच मागितलं तर आई देईल का म्हणून. जर बाळ म्हणलं, हट्टच केला बाळाने, अगदी अकांड तांडव केला की आई मला विषच दे, तर कुठली आई आपल्या बाळाला विष आणून देईल प्रेमापोटी. तसं गुरूंचं असतं की तुम्ही जे मागताय ते तुमच्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे त्यांना माहिती असतं. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही त्यांच्या चरणी मागितली आणि ती तुमच्यासाठी विषवत जर असेल तर त्याचा स्पर्श देखील तुमच्या आयुष्यात ते होऊ देणार नाहीत, बरं का. कारण शेवटी चालत असताना आपली आई आपलं बोट धरते, नक्कीच. आपण आईचं बोट धरत नाही नेहमी, आई आपलं बोट धरून आपल्याला चालवत असते. तसे गुरु आपल्याला आपलं बोट धरून चालवत आहेत. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. सगळा सकारात्मक भाव आपल्या मनामध्ये त्यांच्या कृपेने निर्माण होईल, सगळ्या ऊर्जा आपल्या जागृत होतील, जीवनामध्ये आपल्याला उत्कर्ष मिळेल याची आपल्याला खात्री असायला पाहिजे. तो किंतु असू नये मनात. सो वर्क ऑन दॅट. कामच करायचं झालं तर त्या किंतूवरती काम करावं, निशंक होण्यासाठी. शंका असू नये. आणि शंका काय आहे, अध्यात्मामधल्या प्रगतीसाठी सगळ्यात मोठी बाधा आहे, बरोबर. कारण शंका का निर्माण होते, कारण तुमचा कंटिन्युअसली तुमचा इगो तुम्हाला मागे खेचतोय, तुमचा अहंकार तुम्हाला मायेत खेचतोय आणि गुरु तुम्हाला मायेपासून दूर सत्वाकडे घेऊन चालले, बरोबर. त्यामुळे कामच करायचं झालं, अध्यात्माचा जो सगळ्याच्या सगळा गाभा आहे तो काय, त्या किंतूवरती काम करण्यासाठी अविश्वास बाहेर काढून टाका. आणि जी सौमनस्याची अवस्था जी आहे, जी अमनस्क स्थिती म्हणतो आपण, ती प्राप्त व्हावी याच्यासाठी संपूर्ण विश्वासाने कामं करत राहायची. करेक्ट. अशा गोष्टीकडे की जी नुसतं तुम्हालाच सुख नाही तर तुमच्या परिसराला सुद्धा सुख देऊ शकते, तुमच्या परिवाराला सुद्धा सुख देऊ शकते. आणि खरंच जर तुम्ही श्रद्धेने त्या दिशेकडे चालत असाल तर मिरेकल होतात. अगदीच. आणि तुम्ही आजही म्हणजे कधी अभ्यास करून बघा आपण की तुम्ही एखादी चांगली गोष्ट, ज्याला आपण म्हणतो ना, तुम्ही सृष्टीत जर चांगली काहीतरी एक संदेश दिलात तो परत चांगलाच परत येतो, बरोबर. व्हॉट एव्हर यू पुट आउट इन द युनिव्हर्स कम्स बॅक टू यू. व्हॉट गोज अराउंड कम्स बॅक. दॅट्स द लॉ ऑफ कर्मा, बरोबर. बरं. आणि ते आत्ताच्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या लोकांना तेच सांगेन की लोक आपल्याला खूप नेगेटिव्ह शिकवतील, असं कर रे, टेडी उंगली से घी निघती है, अच्छे के साथ अच्छा नहीं होता, हे सगळ्या नॉनसेन्सिकल म्हणी विसरून जा. तुम्हाला आजचं भलं दिसेल फक्त, त्याच्या तुम्हाला दिसणारच नाही, बरं का. दिसणार तुम्हाला इतक्या डीप मायामध्ये फेकून देतील की मार्गच सापडणार नाही बाहेर. जितकं तुम्ही चांगल्यापणाने वागाल, जितकं तुम्ही असं आता म्हणाल की तुमचं कल्याण आणि समाजाचं कल्याण, तुमचं कल्याण, परिवाराचं कल्याण हे लिंक्ड आहे, हा भावच विसरून जाल आणि स्वतःच्या स्वार्थापोटी काहीतरी करत राहाल, यू विल नेव्हर हिट सक्सेस. तुम्ही जेवढं दुसऱ्यांचा विचार कराल, जेवढं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार कराल, तेवढं सक्सेस तुम्हाला मिळत जाईल. आज एवढे स्टार्टअप्स निघत आहेत,
बरं का. भारतामध्ये स्टार्टअपचं खूप बरोबर. जमाना आहे. काय सांगतात त्यांना, बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर, एकदम करेक्ट आहे. find a solution for a problem that's prevalent. You're not finding an idea to make $1 billion company बरोबर. or a unicorn. You're finding an idea to solve people's problems. करेक्ट आहे. Only those people who have found a solution to solve people's problem have become success. नक्कीच. नाहीतर बाकी सगळे नुसते फंड रेस करत बसले. ती फेलियर जातात. नक्कीच. बरं का. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात आपण असाल, बरं का, ट्राय अँड थिंक ऑफ अ लार्जर गुड, ट्राय अँड थिंक बेटर फॉर द वर्ल्ड, बेटर फॉर युअर फॅमिली, बेटर फॉर द सोसायटी यू लिव्ह इन, बेटर फॉर नेचर. बेटर फॉर नेचर, फॉर एव्हरीथिंग. बरं का. जेवढं तुम्ही प्युअर सोल व्हायला लागाल ना, तेवढं सक्सेसकडे जात राहाल. जेवढं तुम्ही सक्सेस कडे पळत राहाल, नाही, पळतच येणार नाही. यू विल चेज हर, विल नेव्हर फाइंड हर. बरं का. त्यामुळे फाइंड बॅलन्स इन यू, आणि बाय गॉड्स ग्रेस ते मिळतं आपल्याला. अक्कलकोट आपण म्हणतो, तर अक्कलकोटच का निवडलं असेल स्वामींनी? अक्कलकोट काय आहे? अक्कलकोट इज अ टाउन बिटवीन 3 हाय एनर्जी पॉइंट्स. हाय एनर्जी पॉइंट जिओग्राफिकली. जॉग्राफिकली लँड ऑफ अक्कलकोट काय आहे, याचं मूळ नाव विद्यानगर असं आहे. आणि हे मला वाटतं 10 ते 12 हजार वर्ष जुनं गाव आहे, फ्रॉम व्हॉट वी नो. बरं का. आणि जे कथांमधनं ऐकलंय वगैरे त्याच्या हिशोबाने सांगितलं तर. नक्कीच. आणि अक्कलकोटमध्ये गाणगापूर हे गुरुस्थान आहे. बरोबर. पंढरपूर हे ज्याला आपण पुरुष शक्ती म्हणतो ते स्थान आहे. तुळजापूर जे भगवतीचं स्थान आहे. अशा 3 म्हणजे आईंचं स्थान, शिवस्थान आणि गुरुस्थान, या 3 त्रिकोणाच्या मधोमध अक्कलकोट आहे. बरं का. आणि याचं बिंदू स्वरूपातलं हे गाव आहे आणि अत्यंत हाय एनर्जी पॉइंट आहे. तर जॉग्राफिकली त्या लँड मध्येच तेवढी एनर्जी आहे. ती लँड ऑलरेडी स्पेशल आहे. म्हणजे स्वामी जर दत्त अवतार आहेत, बरं का, त्या गाणगापूरला जाऊन राहू शकले असते, जे ऑलरेडी दत्तस्थान आहे. बरोबर आहे. बरं का. तिथे त्यांच्या निर्गुण, स्वतःच्या निर्गुण पादुका आहेत, पण ते तिथे गेले नाहीत राहायला, ते अक्कलकोटला आलेले आहेत. कारण त्यांना हे जे सेंटर ऑफ हाय एनर्जी आहे ना, ह्याला ॲक्टिवेट करायचं आहे, ह्याला ह्याची एनर्जी आता रिॲक्टिवेट किंवा रिलीज करायची आहे, म्हणून ते अक्कलकोटला आलेले आहेत. आणि मी म्हणलं ना, काहीतरी खूप विलक्षण होणं अपेक्षित आहे, म्हणून त्यांनी देह आपला धारण केलेला आहे आणि अक्कलकोटला अवतरित झालेले आहेत. आणि 21 वर्ष तपाचरण करून ही प्राचीन जी धर्मभूमी, जी मोक्षभूमी अक्कलकोट आहे, याला पुनर्ऊर्जित केलेलं आहे. आणि मग तिथे एक गुरुपीठ स्थापन केलेलं आहे आणि सांगितलं की यावत चंद्र दिवा करो, स्वामी भक्तीचा प्रचार कर. स्वामी भक्तीचा प्रचार म्हणजे काय, की आत्मोन्नतीचा तो मार्ग जो दत्त संप्रदायामध्ये गुप्त ठेवला गेला, हजारो वर्ष तो गुप्त ठेवला गेला, त्याचं आता प्रकटीकरण जगासमोर करा. आणि ही सौमनस्याची अवस्था जी आपल्याला प्रत्येकाला मिळायची अपेक्षा आहे, मी म्हणतो, जी मातेच्या गर्भामध्ये जी पूर्णत्वाचा भाव जो आपला असतो, बरोबर, तो जीवनामध्ये परत अनुभव करा आणि लिमिटलेस जगा. बरं का. ह्या भावाचा प्रचार जगभर करा, ह्याच्यासाठी गुरुपीठ स्थापन केलेलं आहे. स्वामीनंतर बाळप्पा महाराज, गंगाधर महाराज आणि मग परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी ह्या कार्याला वैश्विक स्वरूप दिलेलं आहे. म्हणजे आज 61 देशांमधनं आज अग्निहोत्राचा प्रचार आपण करतोय. स्वामींची ती जी बॅकग्राऊंड होती की इथे हे पुण्यभूमी, देवभूमी, धर्मभूमी, मोक्षभूमी असणारी ही जागा ती पुनर्ऊर्जित करावी आणि तिथून एका गुरुपीठाच्या माध्यमातून आता जगभरात न्यावी. कारण सनातन संप्रदायाची मूळ बैठकच गुरुपरंपरा आहे. इथे गुरुकुलाशिवाय परंपरा, त्याचं टीचिंगच गुरु परंपरा आहे. जसं तुम्ही सुरुवातीलाच उदाहरण दिलं की देव असतील आणि गुरु असतील, तर गुरूंचे पाय पहिले पडावे, गुरूंचे पाय पहिले पडावे, कारण त्यांनीच मार्गदर्शन दाखवलं देव कोण आहे. अर्थात त्यामुळे अक्कलकोटला ते महत्व आहे. कारण ह्या भूमीमधनं अनेको वर्ष अशा प्रकारे गुरुकुलाच्या माध्यमातून शिकवण दिलेली आहे. भगवान दत्तात्रयांनी स्वतः इथे अवतारांना दीक्षा दिलेली आहेत. अशी पुण्यभूमी अक्कलकोट आहे आणि तिथे त्यांनी निवास करावा, ह्याच्यात आश्चर्य काही नाही. आता ते आत्ता लक्षात येतं, कारण त्या काळात त्यांनी सांगितलं ते लक्षात आलं नाही. आता जेव्हा आपण अभ्यास करतो, ऑन द हाइंडसाइट म्हणतो आपण तसं, बरोबर, तेव्हा स्टार्ट अंडरस्टँडिंग आणि ग्रॅव्हिटी काय आहे समजा. आणि खूप जसं आपण गीतेमध्ये भगवान कृष्णांनी म्हटलंय की धर्मग्लानी यावी लागते, ग्लानिर्भवती भारत. बरं का. की जेव्हा धर्माची खूप पडझड झालेली आहे आणि ह्युमन कॉन्शियसनेस अत्यंत तळागाळाला गेली, रॉक बॉटमला गेलेली आहे, त्या काळामध्ये मग अशा प्रकारे डिव्हिनिटी स्वतः मॅनिफेस्ट करते, स्वतःला अवतार धारण करते आणि मग अभ्युत्थानम अधर्मस्य करते, म्हणजे धर्माचं उत्थान करते, कॉन्शियसनेसला परत राईज अपलिफ्ट करते, अशी ती भूमिका आहे. त्यामुळे अक्कलकोट ही ऍक्च्युली इन इट्स ट्रू सेन्स, ही जी शिवपुरी नावाची जागा उभी केली ना, ही मूळ मोक्षभूमी आहे.
ही मोक्षभूमी आहे. मोक्षभूमी आहे. मोक्ष म्हणजे काय? मरूनही नाही. मोक्ष माहिती. म्हणजे फ्रीडम. बरोबर. तुम्हाला फ्रीडम कशापासून पाहिजे? मला भीतीपासून फ्रीडम पाहिजे. चिंता, ताण तणाव ह्या जीवन जगायचं नाही. या सगळ्यातून मुक्ती म्हणजे मुक्तीधाम मोक्ष. शिवपुरी आहे. तो मोक्ष म्हणजे काय? लोकांना काय वाटतं? काही ते सडनली मी माझं जीववर जाईल आणि देवाच्या चरणी जाऊन विलीन होईल वगैरे. पण तो मोक्ष नाही. ईशावास्यमिदं सर्वम. तुम्ही जे आहे ते मायातनं मोक्ष म्हणजे मोक्ष. मायेतून मोक्ष. अहंकारापासून मोक्ष पाहिजे. अहंकारापासून. तुम्हाला मुक्ती कशापासून पाहिजे? यू वॉन्ट मुक्ती फ्रॉम लिमिटेडनेस. तुमच्या सीमित अस्तित्वाच्या या भावनेपासून मुक्ती पाहिजे. सीमित विचारांपासून. सीमित विचारांपासून मुक्ती पाहिजे. तुम्हाला अनलिमिटेड जगायचंय बरं का. तुम्हाला सगळ्या जीवनामधील भावांना स्पर्श करायचा आहे. तुम्हाला आनंदाचा अनुभव करायचा आहे. तुम्हाला प्रेमाचा अनुभव करायचा आहे. तुम्हाला प्युरिटीचा अनुभव करायचा आहे बरं का. त्यासाठी लागणारा जो काही एक मनाची आत्म्याची उभारी आहे ना, ती मिळण्याचं हे स्थान शिवपुरी आहे. एखादा व्यक्ती जो स्पिरिच्युअली इन्क्लाइंड नाहीये, एखादा व्यक्ती जो या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही आणि तसा व्यक्ती जर अक्कलकोटला जातो तर त्या जागेत खूप ऊर्जा आहे. ऑफकोर्स. तर त्या ऊर्जेने त्या व्यक्तीचे विचार बदलू शकतात. हो 100%. मी म्हणलं ना, परत आपण काय म्हणू, अरे 10 वर्ष झाले बदललं नाही. एखादा नास्तिक आस्तिक होऊ शकतो तिकडे जाऊन. अग्रीड. पण नास्तिक म्हणजे काय असतं? तो मायेच्या इतक्या डेप्थमध्ये आहे की तो स्वतःला पण विसरला, ईश्वराच्या अस्तित्वाला देखील विसरलाय बरं का. त्याला तिथून परत नॉर्मल सीन हा यायला वेळ लागणार आहे. म्हणजे तुम्ही जर एखाद्या स्केलवरती बघितलं, 0 मध्ये आहे, पॉझिटिव्ह इकडं आहे, पॉझिटिव्ह तुम्हाला जायला पण तेवढाच वेळ लागला होता. टेक टाइम. म्हणजे त्यांना तेवढ्या मायांमध्ये पडायला सुद्धा तेवढा वेळ लागला गेला आहे आपल्याला. बाहेर पडायला पण वेळ गिव्ह इट सम टाइम ना. करेक्ट. आणि त्याला तुम्ही म्हणजे लोकांना काय असतं, अरे देवात विश्वास ठेवत नाही. अरे बाबा गिव्ह हिम सम टाइम. त्याचं त्याला जीवन जो काही जर्नी तो पूर्ण तर करू दे. आणि असं कोण जन्माला येणार आहे जो देवावरती विश्वास नाही? म्हणजे माझ्या स्वतःवर विश्वास नाही माझा. इज ॲज सिम्पल. कारण आम ब्रह्म, मी स्वतःवरच मानत नाही. क्रिएशनवरच विश्वास नाहीये तर क्रिएटरवर पण नाही. नाही तेही पलीकडे गेलं. फिलॉसॉफी तर खूप तुम्ही ग्रेट लेवलची फिलॉसॉफी म्हणताय. मी सिम्पल म्हणतोय की माझ्या स्वतःमध्ये मला विश्वास नाही का? माझ्या क्षमतांमध्ये मला विश्वास नाही का? माझ्या मनगडीच्या ताकदीवरती माझा विश्वास नाही का? असेल ना तुमचा देवावर विश्वासच आहे बरं का. त्याला नाव कुठलं द्यायचं हे वेळ सांगेल तुम्हाला. एक प्रकारचा विश्वासच. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रेमाने श्रद्धेने जीवन जगा. कुणाची हानी करू नका. स्वतःची हानी होऊ देऊ नका. आणि जीवनामध्ये प्रेमाने आनंदाने हसत खेळत यश संपादन करत जीवन जगा. तुम्ही ऑलरेडी स्पिरिच्युअल लाईफच जगताय. लोकांना काय वाटतं स्पिरिच्युअल लाईफ म्हणजे मंदिराच्या रांगामध्ये राहणं. असं नाहीये. तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजा अन्न खाऊ घालताय, दॅट इज स्पिरिच्युअलिटी. आपल्याकडे सनातनामध्ये स्पिरिच्युअलिटीची खूप मोठी व्याख्या आहे बरं का. आपण मी देवात मानत नाही, पण मी माझ्या आई वडिलांची खूप सेवा करतो. तेच झालं. डन. मातृदेवो भव पितृदेवो भव. मी देवाला मानत नाही, पण मी माझ्या बायका मुलांची इतकी काळजी घेतो की त्यांना काही कमी पडू देत नाही. डन. भक्ती केलीच तुम्ही बरं का. त्यामुळे आपल्याकडे आस्तिक नास्तिक श्रद्धा अश्रद्धा याचं खूप वास्ट डेफिनेशन लाईफ डेफिनेशन्स आहेत. म्हटलं ना की सनातन समजलाच नाही आपल्याला. प्रॉब्लेम तो आहे. आपल्याला वाटतं की सनातन म्हणजे मंदिरं, घंटा, हळदी कुंकू, हा जेवढ्या गोष्टी शो करू शकतो आपण, त्याचा उपासनेचा भाग आहे बरं का. पण मूळ आपलं जीवन असावं. मी मेहनत करतो. मी खूप समजा जसं तुम्ही म्हणलात की मी 3-3 तास व्यायाम करतो. तपाचरण आहे, अध्यात्म आहे बरं का. मी खूप 18-18 तास काम करतो. तपाचरण आहे, अध्यात्म आहे. मी रोज समजा एका व्यक्तीला अन्न खाऊ घालतो. पुण्यकर्म आहे, उपासना आहे बरं का. ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला मान्य आहे. त्याला नाव तुम्ही कुठलं देवाला कुठलं तरी द्यावं असा हट्ट नाही आपला. तुम्ही म्हणलात मला देव पटत नाही बाबा, मला माझ्या मुलांच्या चेहऱ्यामध्ये देव दिसतो. डन. सेम थिंग. वी हॅपी बरं का. सो ही जी फंडामेंटल फिलॉसॉफी आहे ना, ती कुठेतरी आपण सोडून दिली आणि वी हॅव गॉन कुठेतरी कम्प्लिटली हेवायर. म्हणजे अरे ते लिंबूवर पाहिजे नको असा तो धर्म नाहीच आहे बरं का. ते मानत नाही म्हणजे मी नास्तिक झालो का अचानक बरं का. तुम्हाला समजा अमुक ठिकाणी लाईनीत उभं राहून देवाचं दर्शन घ्यायची इच्छा नाहीये तर नाहीये. मी जसं मला तुम्ही म्हणलात म्हणजे नक्कीच कोणाचं हे नाही, पण लोक काय म्हणतात अरे तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात आहात. भारतातले अनेक मंदिरं तुम्ही बघितली असतील. मला वाटतं मी मागच्या 40 वर्षामध्ये भारतातले 2 किंवा 3च मंदिरं बघितलेली आहेत. मला नाही इच्छा होत गुरुचरणापासून दूर जावंच नाही बरं का. कारण आपल्याकडे अशी तीर्थाटन करण्याची आमच्या परंपरा नाही. बरोबर.
त्यामुळे लोक मला खूप विचारतात, अमोरा तुम्ही अमुक अमुक स्थान बघितलं का, तुम्ही अमुक अमुक स्थानी गेलात का? नाही, मी नाही गेलो कधी. मी गुरुचरणा सोडून कुठंच गेलो नाही कधी. मला कमीच पडली नाही तिथं काही. मला दुसरीकडे काय मिळणार आहे जे गुरुचरणी नाही मिळणार आहे समजा, मग मी नास्तिक झालो का? नाही. बरं का? त्यामुळे आपण म्हणताय तसं कुणाला तरी एखाद्या मनामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी, चांगलं करण्याची भूमिका निर्माण व्हावी, हे महत्वाचं. तुम्ही जर तो म्हणाल भाव येणं म्हणजेच भाव तुमच्या येणं स्पिरिच्युअलिटी आहे. अर्थात म्हणजे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म म्हणजे काय हे आपण फार क्रेझी व्याख्या केली आहे त्याची, की 2-2 तास तुम्ही जर समजा पूजा नाही केली तर तुम्ही आध्यात्मिक नाही आहात. नाही बाबा, मी ते 2 आणि तास ही व्याख्या कुठे ना दुसऱ्यांना प्लीज करण्यासाठी बनलेली आहे. मला असं वाटतं Peer pressure च्या under बनलेली आहे. मिसअंडरस्टँडिंग मधनं बनलेली आहे. बरं का? आपल्याकडे अध्यात्माची खूप चुकीची व्याख्या आपण लोकांचं, आधी माझ्या आत्मबळाला अनलॉक करण्यासाठीचं शास्त्र, त्याचे व्हेरियस लेवल्स आहेत. बरोबर. बरं का? कोणाला खूप श्रद्धा आहे, मी 2 तास समजा पूजा करू शकतो, ती जेवढी श्रद्धा माझ्या मनामध्ये आहे, तेवढी संधी मला ईश्वराने दिली आहे, जरूर करा. कोणी म्हणलं नाही बाबा, ते 2 तास मी त्यापेक्षा जाऊन कुठेतरी रस्ते साफ करतो, दॅट इज बेटर. दॅट इज बेटर. यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभोतव आराधनम. शंकराचार्यांचं वाक्य, त्याच्यामध्ये वाक्य आहे, ते म्हणतात जे जे मी करीन शुद्ध अंतःकरणाने जर मी केलं तर हे शिवशंभो ती तुझी आराधनाच समज. मी रस्ते जरी झाडले तरी तुझी आराधनाच केली. मी जर समजा गरिबाला अन्न खाऊ घातलं ते देखील तुझी आराधनाच आहे. मी रोज सकाळी 10 किलोमीटर पळायला गेलो ते देखील तुझी आराधनाच आहे. अशा भूमिकेतच माझ्या जीवनाकडे मला बघण्याची संधी दे. सो अनकॉम्प्लिकेटेड लाईफ फार. आणि फिलॉसॉफी जर समजलं ना तर लाईफ खूप अनकॉम्प्लिकेटेड होतं. म्हणजे विचार करा ना, एवढी सगळं हे सुंदर जग, एवढी म्हणजे काय म्हणतात त्याला, क्रिएशन आहे, एवढी ब्युटिफुल क्रिएशन आहे. वुड वी बी गिवन अ कन्फ्युज्ड एक्स्ट्रीमली डिफिकल्ट लाईफ? नाही देणार ना. साधं सोपंच करून देतील की तुम्ही हे एक्सपिरियन्स करा. तुम्हाला सगळं एवढं जग सुंदर निर्माण केलं, तुम्हाला सगळं प्रेम दिलं, घर दिलं, शिक्षा दिली, अन्न दिलं, काम करायची संधी दिली, एवढं सगळं दिलं तर अनकॉम्प्लिकेटेडपणे प्रेमाने आनंदाने जगा हे एक्सपेक्टेड असेल तर कन्फ्युज्ड काहीतरी जगा आणि काहीतरी केऑटिक करा, मग सोशल स्ट्रक्चर उभं करा, त्याला फुलफिल करा, हे जे आपल्याकडे अपेक्षित असेल. आपण ठरवायला पाहिजे की जर ईश्वर असेल तर तो लोकांचं जीवन स्ट्रक्चर सगळे मनुष्यानेच बनवलेले. साधी गोष्ट आहे, कुठला ईश्वर बनवणार आहे? मी म्हटलं ना, तुम्ही विचार करा, तुम्ही जर ईश्वर असता, तुम्ही एक समजा काहीतरी एक सृष्टी निर्माण केली असती, तुम्ही ती लोकांना आनंदाने जगण्यासाठी निर्माण केली असती, इझी केली असती का कॉम्प्लिकेटेड केली असती? Nobody would want to complicate it, right? Unless the people in it want to complicate it, right? So that is spirituality. To understand that life is not complicated. It's very simple. It's not too long also. खूप लांब, खूप मोठं सुद्धा नाही, मोठं आयुष्य आपलं खूप कमी आहे. इतकं गहन विचार करून काहीतरी त्याच्यामध्ये चिंतन मनन करण्या एवढं आयुष्य नाहीये आपल्याकडे. खूप फायनाईट टाइमसाठी आपण इथे आहोत, बरं का? त्यामध्ये हेल्दी टाइम कमीच असतो. परत म्हणजे परत काही ना काही वय वाढले का आजार सुरू होतात, परत त्याच्याच मागे आपण डिटोरेशनकडे जायला लागतो. त्यामुळे चांगला हेल्दी हॅपी टाइम खूप कमी आहे. तो नॉनसेन्स गोष्टींचा विचार करण्यात घालवायचा आहे, हेटेडमध्ये घालवायचा आहे का आपल्याला हॅपीली काहीतरी चांगलं करण्यात घालवायचा विचार करावा लागतो. आणि हा जो डिफरन्स आहे याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात. मग तुम्ही म्हणलात की नाही मला 3 तास मेडिटेशन करायचं आहे, ग्रेट, डू इट, बरं का? कोणी म्हणलं नाही 3 तास मी म्युझिक शिकतो, सेम, फॅब्युलस, डू इट. एनिथिंग दॅट विल हेल्प यू फील हॅपी, मेक यू फील गुड, आणि तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करते, तुम्हाला स्वतःशी कनेक्ट करेल, ते स्पिरिच्युअलिटीचा भाग आहे. स्वामींचं जे तारक मंत्र आहे की निशंक हो रे मना आणि निर्भय हो रे मना, हे एक असं वाक्य आहे की ह्याच्यानी प्रत्येक जण या वाक्याला कनेक्ट करू शकतो, स्वामींशी कनेक्ट करू शकतो, आपलंसं मानून घेतो. राईट. ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी शंका आहे, प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी भय आहे. अशा कुठल्या शंका आहेत आणि असे कुठले भय आहेत की जे प्रत्येक माणसाच्या मनात आहेत? ची शंका स्वतःवरती असते. निशंक हो म्हणजे काय? शंका कुणावरती घेतोय आपण? समजा मी गुरूंच्या महिमेवर शंका घेतली, त्यांना काहीच फरक पडत नाही. मी जेव्हा स्वतःवर शंका घेतो ना, सेल्फ डाऊट ज्याला म्हणतो आपण, सेल्फ डाऊट जेव्हा करतो आपण की अरे हे मला जमेल का, ते मला जमेल का, किंवा मी हे करू शकेन की नाही, किंवा अरे इफ्स अँड बट्स ज्याला म्हणतो आपण, मी हा जॉब करू शकेन का, मी हा व्यवसाय करू शकेन का, मला प्रेम मिळेल की नाही, मला आपलेपणाचा अनुभव मिळेल का नाही, वगैरे वगैरे जे काही असू शकतं, जे म्हणतो आपण. सेल्फ डाऊट इज द वर्स्ट शंका, बरं का? वेन यू आर डाऊटिंग युअर सेल्फ, नथिंग हर्ट्स यू मोर दॅन दॅट.
राईट. त्यामुळे निश्चिंत कशापासून व्हायचं आहे की गुरूंच्या चरणी एकनिष्ठ भावाने श्रद्धा ठेवावं, हा स्टेप 2 झाला. स्टेप 1 की स्वतःवर श्रद्धा ठेवा, स्वतःवर शंका घेणं सोडा. ओके, दॅट इज स्टेप 1. स्टेप 2 ऑफकोर्स यू ट्रस्ट युअर गाईड की टेक मी टू द राईट डेस्टिनेशन. म्हणजे आपण एखाद्या गाडीत जेव्हा ट्रेनमध्ये बसतो, समजा एखादी बुगी असते, सारखं जण आपण ड्रायव्हरला विचारू शकत नाही ना की अरे मुंबईलाच चाललाय ना म्हणून. तो म्हणाला अरे बाबा उतर खाली म्हणून. बरं का, एकदा विचारलं तर म्हणे ठीक आहे, कौतुक आहे. तुम्ही 10 मिनिटांत जाऊन त्याला विचारलं तर काय म्हणेल, हो बाहेर, हो बाहेर बाबा, तिकीट कॅन्सल, रिफंड द्यायला, बाहेर पाठवून द्यायला. ओके नाही, तर ट्रस्ट युअर गाईड अँड फिलॉसॉफर की ज्यांच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे. तो दॅट इज सेकंड स्टेप ऑफ निशंक होणे. बरं का. थर्ड अँड फायनल स्टेप इज वेन तुम्ही शंका हे सोडून दिली की तुमच्या आणि ईश्वरामध्ये फरक आहे, की ओके तत्त्वमसी या भावाला तुम्ही स्पर्श केलात, की सच्चिदानंदाचा अनुभव केलात. दॅट इज फायनल स्टेप. समजा की तुमच्यामध्ये आणि ईश्वरामध्ये काहीच भिन्नता राहिली नाही, तुमच्या ठाई असलेल्या सगळ्या शक्ती जागृत झाल्या. आपण फक्त शंका जेव्हा सोडून देतो आणि मनापासून शंका सगळ्या काढून टाकतो, तेव्हा आपण ईश्वराचा अनुभव करू शकतो. युअर टचिंग तुमच्या हृदयस्थ नारायण जो आहे त्याला स्पर्शच करता ना तुम्ही. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये डाऊट सोडता आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स एक्सपिरियन्स करता, मोटिवेशन एक्सपिरियन्स करता, दॅट इज युअर नारायण स्पीकिंग टू यू. तुमच्यातली जी शिवशक्ती आहे, जी तुमच्यातली नारायण शक्ती आहे, ज्याला कुठली ईशशक्ती आहे, तिचाच अनुभव तुम्ही करताय ना. तुम्ही विचार करा, तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही काय करा, तुम्ही कधी प्रयत्न करून बघा. ही एक्सरसाइज आपण आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला अगदी तुम्ही सगळे करून बघा. कधीतरी कोणाला तरी एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देऊन बघा, किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. बरं का, फॉर अ स्प्लिट सेकंड यू विल फील एक्स्ट्रीमली इमोशनल. ट्राय करून बघा. बरं का, कधीही असं वाटणार नाही. एखाद्या भुक्या व्यक्तीला समजा, अगदी एका मूक प्राण्याला समजा एक पोळी खाऊ घाला, फॉर अ स्प्लिट सेकंड यू विल फील एक्स्ट्रीम लव्ह, एक्स्ट्रीम कंपॅशन, आणि खूप खूप इमोशनल वाटेल स्प्लिट सेकंडसाठी. ते तुमच्यातलं ईश्वर बोलतंय. तुम्ही त्या क्षणाला ईश्वराच्या मूळ अस्तित्वाला स्पर्श करून येता. बरं का, जेव्हा तुम्ही लार्जर दॅन लाईफ जाता, जेव्हा तुम्ही काहीतरी देण्याच्या भूमिकेत जातात, तेव्हा ईश्वरत्व यायला लागतं. जेव्हा आपण घ्यायचंच असतो तेव्हा मानव असतो, जेव्हा आपण द्यायला लागतो ना तेव्हा ईश्वर व्हायला लागतो. बरं का, दॅट मी म्हणून म्हणालो की स्वार्थाने जगणं जेव्हा जेव्हा सोडाल, परमार्थाने जेव्हा जगाल, तेव्हा प्रत्येक क्षणाला यू विल टच युअर डिव्हिनिटी अँड कम बॅक. आणि त्याच्यासाठी काही कुठल्या मंदिराच्या रांगेत उभारायची गरज नाही आहे. तुम्ही अगदी शुद्ध अंतःकरणाने करून बघा. आजच करा, उद्या करा, कधी कायम देणारे असावे, घेणारे नाही. कधीच असू शकत. हां, दॅट्स द राईट थिंग. तुम्ही याचक असलात ना की मग यू आर इन अ मेस. यामध्ये गुरु नाही आवडत नाही. कुठल्या गुरुला आवडेल की असं आहे काहीतरी सारखं रडकं आहे, कोणतरी मनुष्य आहे माझ्याकडे, हे दे मागत येतो, कोणालाच आवडणार नाही. प्रत्येकाला अर्जुनासारखा एखादा, कर्णासारखा एखादा शिष्य पाहिजे. उलट आपण जे आहे, आपण गुरूंचा मार्ग बनू शकतो. एक थर्ड पर्सनला जर काही पाहिजे, मी तुम्हाला आपल्या मार्गे ते पोचलं पाहिजे. सांगू का, आमच्याकडे महाराजांनी खूप छान म्हणलंय, परमसद्गुरूंचं एक खूप छान वाक्य आहे. त्यात ते म्हणतात की आम्हाला कसा शिष्य निर्माण करायचा आहे. ते म्हणतात की आम्हाला असा शिष्य निर्माण करायचा आहे जो इतका प्रचंड सामर्थ्यवान असेल, ज्याच्या स्वतःच्या आत्मशक्तीवरती, स्वतःच्या मनगडीच्या ताकदीवरती इतका प्रचंड विश्वास असेल ना की समोर प्रत्यक्ष ईश्वर जरी येऊन उभे राहिले तर त्यांना विचारेल की सांगा तुमच्यासाठी काय करू. मग मला जी हवं आहे ती तर मी माझ्या गुरुकृपेने आणि गुरुच्या मार्गदर्शनाने स्वतःच प्राप्त करून घेईन. मला तुमच्याकडून काही नको. सामर्थ्य असणं खूप महत्त्वाचं. एवढंच नावच समर्थ आहे ना. त्यामुळे तुमच्यातलं सामर्थ्य एवढ्या उच्चांकाला गेलं पाहिजे की ईश्वराला देखील तुम्हाला काय देऊ सांगा असंच म्हणतोय आपण, की त्याच्याकडनं काय वर मागा वगैरे नाहीच, आम्हाला वर नकोच. समजा तुम्हाला काय पाहिजे सांगा, तेही करतो. इतका तो माझा शिष्य वर प्रगल्भ झाला असेल अशी ती गुरु परंपरा आहे. आणि तेवढा विचाराचा, तेवढ्या तुमच्या आत्मशक्तीचा, तेवढ्या तुमच्या शारीरिक क्षमतांचा तुम्ही विकास करून जाता. ती विद्यापीठ आहे. त्यामुळे अक्कलकोट हे, आता म्हणताना आम्ही तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतो, पण अक्कलकोट तीर्थक्षेत्र कधीच नव्हतं. अक्कलकोट हे ऊर्जा केंद्र आहे. ऊर्जा केंद्र आहे. आणि शिवपुरी जी आहे हे मुक्तिधाम आहे प्रॉपर. आणि तुमच्या सगळ्या लिमिटेडनेसचा जो कंडिशनिंग जे काढायचे ते शिवपुरीला निघू शकतात. म्हणून ती जागा उभी केली गेली आहे. बरं का, आणि त्या जागेचं वैशिष्ट्यच ते आहे की तुमच्या सीमितपणाचा विसर तिथे पडावा, त्याच्यापासून मुक्ती मिळावी.
असं ते मुक्तिधाम आहे. त्यामुळे मी तर म्हणतो की अक्कलकोट हे विद्यापीठ आहे. विद्यापीठ आहे. बरं का? विद्येचं मूळ केंद्र आहे आणि तिथं आल्यानंतर तुम्हाला स्वतःचीच ओळख मिळते गुरूंच्या चरणामध्ये. ही त्या भूमीची महती आहे. सगळ्या दर्शकांना पण माहिती असेल आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की स्वामींचं एक म्हण आहे कायम स्वामींची, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला एका धाडसाचा अनुभव होतो, सकारात्मक धाडसाचा अनुभव होतो की मी काही करू शकतो, स्वामी माझ्या पाठीशी आहे. तो अनुभव झाला पाहिजे का एका जबाबदारीचा अनुभव झाला पाहिजे की स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. मी कोणाशी कसं वागतोय, कोणाशी कसं बोलतोय, कोणाला कसं वागवतोय, कोणाचं काय बरं वाईट करतोय हे स्वतः स्वामी बघतायत. म्हणजे माझ्या पाठीशी ते असतील तर मला किती बारकाव्याने प्रत्येक विचाराकडे, प्रत्येक कृतीकडे बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. आपले आई वडील आपल्या बरोबर असताना आपण कसे वागतो, जेव्हा कोणीही बघत नाही तेव्हा सुद्धा तुम्ही चांगलं वागताय. नाही कारण ते सतत तुमच्या बरोबर आहेत बरं का. त्यामुळे तुमच्या प्रत्येक विचाराला, प्रत्येक कृतीला तुम्ही तितकं पवित्र केलंय का? लोकांना काय वाटतं मी काही केलं तर माझ्या पाठीशी उभे. एक्झॅक्टली. असं विचार करता येते. भिवू नकोस म्हणजे काय, का भिवू नकोस? कारण तुम्हाला निर्भय होणं अपेक्षित आहे. तुम्ही जेव्हा पण साशंक म्हणजे शंका आणि भय या दोन गोष्टी सोडत नाहीत ना, तोपर्यंत पुढे जाताच येणार नाही बरं का. तुम्ही भयभीत का आहात, उद्याची चिंता काय आहे, कारण स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास नाहीये. साशंक आहात, शंका गेली की भय पण जाईल. बरोबर बरं का. त्यामुळे ते पाठीशी उभे आहेत, काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या गंतव्य स्थळाला घेऊन जाईल बरं का. तुमचं जीवन परिपूर्ण करेन, आनंदाने भरून टाकेन, तुमचं सगळ्या विघ्नांना मी दूर करेन. हे त्याची चिंता करू नका. हे जीवन मला समर्पित केलं ना तर मी तुमचं जीवन घडवतो बरं का. योगक्षेमम वहाम्यम. स्वामींनी अवतार समाप्तीच्या पूर्व अक्कलकोटमध्ये हा श्लोक 3दा म्हणला होता. गीतेतला एक श्लोक आहे की त्याच्यामध्ये स्वामी असं म्हणतात की जो माझ्यावरती परिपूर्ण पद्धतीने विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात सार्थकतेकडे घेऊन जायची जबाबदारी माझी. योगक्षेम, तुमचं योगक्षेम म्हणजे लोकांना काय वाटतं की अरे मला मोक्ष देतील ना. ना, योगक्षेम म्हणजे इव्हन डेली लाईफ. विचार करा, लुक ॲट दोज वॉरियर्स ना. कृष्ण एकीकडे उभे आहेत, एकीकडे अर्जुन उभा आहे, दुर्योधनासारखा वॉरियर आहे, कर्णासारखा वॉरियर आहे, भीष्मासारखे व्यक्ती आहेत. लुक ॲट द टाइम, लुक ॲट द पीपल दॅट आर स्टँडिंग इन द लाईन. त्यांनी त्यांना स्वतःला कम्प्लिटली अनलॉक करून टाकलं होतं. कारण ही अग्नि उपासना करत होते ना, सायंप्रत अग्नि उपासना करत होते. गीतेपासून सगळीकडे उल्लेख आहेत त्याचे. बरोबर. त्यामुळे ह्याचाच गुप्त स्वरूपामध्ये दत्त संप्रदायामध्ये ती ठेवली गेली. राजगुह्य म्हणलं त्याला आपल्या संप्रदायामध्ये. आणि ते प्रगट करावं म्हणून स्वामी अक्कलकोटला आले. मी म्हणणार की विलक्षण काहीतरी व्हावं लागतं त्यांच्या आगमनासाठी. ते ही प्राचीन उपासना आता जगभरात न्यायची म्हणून स्वामींनी देहधारण केलं आहे. अक्कलकोटला आले, ती जागा परत ऊर्जित केलेली आहे. आपली एक शिष्य परंपरा उभी केली आहे. त्या शिष्याला अग्नीचं दर्शन दिलेलं आहे. मग त्यांच्या माध्यमातून शिवपुरीसाठी जागा उभी केलेली आहे, जी षटचक्रांची ऊर्जित जागा आहे. तिथं तो अग्नी प्रस्थापित केलेला आहे. आणि त्या अग्नी प्रस्थापित केलेल्या जागेमधनं आज जगभरामधनं ही उपासनेचा प्रचार होतोय. म्हणून आपण अशा ठिकाणी गेलो पाहिजे, अशा ठिकाणी वेळ घालवला पाहिजे. मी लोकांना आग्रह करतो की अक्कलकोटला आला तर शिवपुरीला जायला पाहिजे. आणि त्या षटचक्रांचे 6 मंदिर आहेत त्याला परिक्रमा करायला पाहिजे. एक परिक्रमा त्याला म्हणजे एक जीवन आहे बरं का. एक परिक्रमा म्हणजे एक जीवनाचं फलित आहे. सो वन सर्कमॅम्ब्युलेशन, वन परिक्रमा अराउंड दोज 6 टेम्पल्स. आपल्याला एक अख्ख्या जीवनाचं फळ मिळून जातं. मिळलं ना, यू आर अनरॅव्हलिंग वन लाईफ टाईम बरं का. कारण त्या भूमीमध्ये तेवढी ऊर्जा आहे. भूमीमध्ये तेवढी ऊर्जा. आणि महाराजांनी म्हटले की शिवपुरीला येण्याने जीवनाचा एक फेरा कमी कमी होत जातो म्हणून बरं का. जेवढं तुम्ही म्हणजे कम्प्लिशनला जाण्यासाठी जर 100 जीवन लागले असतील तर 99, 98, 97 असं ते कमी 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 होत जातं. आणि मग इतकं करा महाराज म्हणतात की याची जन्मी याची देही याची डोळी आपल्याला पूर्णत्वाचा अनुभव मिळावा. त्यामुळे स्वामींचं हे गुरुपीठ, अक्कलकोट, गुरुमंदिर, शिवपुरी एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट जागा आहेत. आणि ह्या प्लॅनेटवरच्या हायेस्ट पॉईंट्स ऑफ एनर्जी आहेत आत्ता बरं का. म्हणजे गुरुमंदिर जी जागा आहे जिथं गुरुपीठ आहे आपलं, ती म्हणजे आई जगदंबेचं स्थान आहे, ते प्रगट स्वरूप आहे तिचं. आणि तिथं ती प्रगट स्वरूपात वास्तव्य करते. आणि शिवपुरी ही शिवशक्तीची जागा आहे आणि तिथं प्रगट स्वरूपामध्ये भगवान शिव वास्तव्य करतायत. ह्या दोघां ऊर्जा केंद्रांच्या मध्ये ही मंदिरं बसलेली आहेत. आय कांट स्ट्रेस हाऊ इम्पॉर्टंट दॅट लँड इज राईट नाव. म्हणजे जर आपले जे कोण बघणारे असतील, आपण सहित सगळी आपली टीम असेल, आपले सगळे व्ह्युअर, सगळ्यांना मी आग्रह करेन की 100% कम डाऊन टू शिवपुरी, दर्शन घ्या, परिक्रमा करा. 1, 10, 20, 25 जितक्या शक्य तितकं करा.
यू आर ब्लेस्ड टू एबल टू डू दॅट आणि नक्की त्याचा आपण बेनिफिट घ्या. आपण थोडंसं पॉडकास्टच्या एंडला येतोय, Right. तर त्याच्यामुळे एक शेवटचाच माझा प्रश्न होता आपल्यासाठी, की कोणी जेव्हा स्वामींबद्दल विचार करतो किंवा स्वामींची आराधना करतो, इच्छापूर्तीच्या विचाराने करतात. काही त्यांच्या मनात काही इच्छा असतात, काही त्यांना मॅनिफेस्ट करायचं असतं आपल्या जीवनात, तर त्याच्यामुळे ते स्वामींची उपासना असेल, स्वामींची आराधना आहे, या गोष्टी करत असतात. आणि बरेचसे आपल्यासमोर एक्झाम्पल्स आहेत. इवन जर तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री ऑलमोस्ट अख्खी जरी बघितली, सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही स्वामींचं खूप करतो, त्याच्यामुळे आम्हाला एवढा सक्सेस मिळालेला आहे. तर जेव्हा एखादा व्यक्ती कुठलीही मनात इच्छा ठेवून स्वामींची उपासना चालू करतो आणि त्यांची इच्छा प्राप्त किंवा इच्छापूर्ती होऊन जाते, तर आपण काही न करता किंवा फक्त आराधना करून स्वामी आपल्याकडे ते आणून देतात का? आराधना केल्यामुळे, उपासना केल्यामुळे आपल्याला ते मार्ग अजून क्लिअरली दिसायला लागतात आणि आपण त्या मार्गाने चालायला लागतो. स्वामींनी तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवाव्यात, हा आशीर्वाद दिलाय, इटसेल्फ इज टू मच. हा मनात विचार येणंच खूप मोठी मनात गोष्ट आहे. विचारणं देखील टू मच आहे बरं का, की तुम्हाला स्वामींकडून काहीतरी आपल्याला इच्छा असावी, काहीतरी आपण मॅनिफेस्ट त्यांच्या चरणाच्या कृपेने आपल्याला मिळावं, ही इच्छा व्हावी, हे इटसेल्फ इज टू मच. आणि ते तुम्ही तिथे येऊन प्राप्त करावे हे त्याच्याही पेक्षा पलीकडे. तुम्ही मागावं काय बरं का, त्या माऊलीकडे मागावं काय, की इतक्यावरती माझं बोट सोडू नका, की मला काहीतरी मागायचं होतं ते तुम्ही मागितलं आणि आता माझं बोट सोडू नका. तुम्ही मला तुमच्या ठाई असलेल्या अमर्याद ईश्वर शक्तीचं दर्शन दिलं, आता मला इथून पुढे पूर्णत्वाकडे घेऊन जा. म्हणजे आपण असं म्हणतो ना, की एकदा आपण एखादा समजा भात शिजत असतो, तेव्हा एक दाणा आपण शिजल्या की नाही बघू शकतो, अख्खाच्या अख्खा डबा आपण विसरू नाही करू शकत नाही, हो की नाही. एक शीत असतं भाताचं, ते आपण दाबून बघतो भात शिजलाय की नाही बघण्यासाठी. तसं जर मी तुमच्या चरणी काहीतरी मागायला आलो होतो आणि त्याची तुम्ही पूर्तता माझ्या जीवनामध्ये करून दिली असेल, तर एक शीत मी जर भाताचा शिजलाय की नाही या स्वरूपात जर ती बघितली, की तुमच्या ठाई असलेल्या अमर्याद ईश्वर शक्तीचा मी अनुभव घेतला, आता मी पूर्णपणे शरणागत व्हायला पाहिजे आणि इथून पुढे मला आता पूर्णत्वाकडे घेऊन चला, ही त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करायला पाहिजे. ती मी म्हटलं तसं त्यांचं स्मरण व्हावं, त्यांच्याकडून काहीतरी मागावं, त्यांनी ते आपल्याला द्यावं, त्यांच्यामध्ये आपली त्यांच्या भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, हे इतक्या अवघड गोष्टी फिल्टर करत गेलं तुम्ही. असं झालं की मी अक्कलकोटला आलो, अमुक गोष्ट मागितली, परत गेलो, मला ती मिळाली, छान झालं स्वामी धन्यवाद. यू लॉस्ट आउट ऑन द फर्स्ट फिल्टर. करेक्ट. खूप छोट्यातच तुम्ही भागून गेला. तुम्ही मिळलं ना तुम्ही इथलं मी एका मोठ्या काहीतरी अरबोपती व्यक्तीकडे गेलो आणि 1 रुपयावर मागून आलो आणि त्याच्यात खुश झालो की मला म्हणलं मिळालं. मी 5 कोटी देणार होतो, मी तुला 1 रुपये पाहिजे, ओके जा घेऊन, बरं का. तसं येते बरं का. तुम्ही अगदी ओपन आहे तुमच्या समोर आणि तुम्ही तिथं मी एक काही चवणी आठवणी घेऊन आलो असं तर करता येत नाही ना. आपल्याला वी हॅव टू बी ज्युडिशियस, राईट. की त्यांच्या समोर जर उभं राहिलो आणि त्यांनी जर मला सांगितले की काय पाहिजे, अमुक पाहिजे, दिलं, जा. मुक्त दरबार आहे तो बरं का, मुक्त द्वार आहे ते. त्यामुळे तिथं कोणी येऊन काही मागू शकतात ते देतातच. म्हणजे तुम्ही शिवपुरीला या घरी, म्हणजे महाराजांच्या पादुकांसमोर कोणी नसतं आमच्याकडे, कारण ती परंपराच नाही आमच्याकडे. म्हणजे स्वामींच्याकडे देखील आमच्याकडे गुरुमंदिरात तुम्ही आलात बरोबर, तिथं कोणीही बसलेलं नसतं, कोणी म्हणजे पुजारी टाईप त्याचं कोणी नसतं, कारण तुमच्यामध्ये आणि स्वामींमध्ये कोणी नाहीये. तुम्ही आणि स्वामी काय बोलायचं ते बोला, तुम्ही आणि परम सद्गुरू काय बोलायचं ते बोला. मुक्त द्वार आहे, तिथं कोणीही बसलेलं दिसत नाही तुम्हाला. आम्ही कधीही तिथं काही हे करा ते करा म्हणून सांगायला कोणी येणार नाही तुम्हाला, बरं का. कारण ती परंपरा नाही आहे आमची उपासना अग्नी उपासना आहे. त्यामुळे तिथं आल्यानंतर मागायचंच असेल ना तर आस्क फॉर समथिंग ग्रेट, बरं का. महाराज म्हणतात की मग शिरा देत असताना शेड मागू नका, हो की नाही. त्यांच्यासमोर आलाय म्हणजे तुम्हाला देणार. आता द शिअर फॅक्ट दॅट यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू आर गोइंग टू गेट इट ना. मी म्हणलं म्हणलो ना, त्यांचं स्मरण व्हावं, एखादी इच्छा व्यक्त व्हावी आणि ती त्यांनी देऊ दिली नाही असं होतच नाही. मिळणार तर तुम्हाला आहे 100%. ही सिटिंग ॲट अ लेवल वेर यू कॅन ग्रँट मेनी सच थिंग्स, बरं का. पण डोंट आस्क फॉर मिनिच्युअर थिंग्स, काहीतरी मिनिस्कल काहीतरी मंडेन मागू नका. आस्क फॉर समथिंग रिअली सॉलिड, बरं का. की मला पूर्णत्वाचा अनुभव पाहिजे, मला कम्प्लिटनेस फील करायचं आहे, मला अनलिमिटेड जगायचं आहे, मला निशंक व्हायचं आहे, मला सौमनस्य पाहिजे, बरं का. मला अमरत्वापर्यंत जायचं आहे, इमॉर्टॅलिटी मागा, बरं का. आणि
दॅट इज समथिंग विल बी प्राऊड टू गिव्ह, किंवा त्यांना आनंद होईल, अरे हे मागणं म्हणजे काहीतरी विशेष मागितलं. मग तो द्यायला त्यांना आनंद होईल, गर्वही होईल, अशी परिस्थिती. त्यामुळे आवर्जून लोकांसमोर हा मी आग्रह करतो की स्वामींचरणी खूप आपण जीवनामध्ये अडचण आल्यानंतर प्रत्येकाला काळजी वाटते. नक्कीच. पण एवढं लक्षात असावं की गुरु आपल्याला अडचणी टाकत नसतात, त्यातून मार्ग बाहेर काढत असतात. काहीतरी शिकावं म्हणून काहीतरी परिस्थिती असते की काहीतरी तुमचं अनबर्डन व्हावं. पण सगळ्या शिकवणीच असतात. प्रत्येक अडचण अनबर्डनिंग होणं एवढंच अपेक्षित असतं. म्हणजे तुम्ही म्हणा ना, प्रत्येक अडचण ही एक शिकवणच द्यायला आलेली असते. अडचण कशी म्हणता येईल, ऑपॉर्च्युनिटी आहे ना, तो अनबर्डन युअर कर्मा. तुमचं जे कार्मिक बॅगेज आहे ते कमी करण्याची संधी दिलेली आहे समजा. त्यामुळे तुम्ही जितकं अडचण म्हणाल तितकं तुम्ही लाईटर सोल होत जाणार आहात. म्हणजे जो 10 तास 15 तासाचा अभ्यास करतो तो तेच विचारे मुलं मुली मिनिटमध्ये येतात. बरोबर. 15 मिनिटं अभ्यास करणारी व्यक्ती कधी देऊ शकत नाही ना. त्यामुळे खूप आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत लाईफमध्ये, दे आर देअर टू अनबर्डन यू. तुमचे कर्म कमी करण्यासाठी ती संधी दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं दृष्टिकोनच बदलावा, पर्स्पेक्टिव्ह चेंज करायला पाहिजे. वी हॅव टू अंडरस्टँड की हे सगळं सृष्टीचक्र जे आहे ऊर्जा चक्र आहे, आणि एक ऊर्जा बिंदू अवतरेतून आपल्याला आपलं अस्तित्वाचं जाणीव करून देतोय. आणि ह्या सगळ्या लाईफ स्पॅन जो आहे आपला, हा आपल्याला आनंदाचा अनुभव करण्यासाठी दिलेला आहे. छोट्या मोठ्या घटना होत असतात जीवनामध्ये, पण त्याच्याकडे फोकस करण्यापेक्षा लार्जर गोलकडे फोकस करा. आणि त्या घटना तुम्हाला त्रास देतील, थोड्याशा तुम्हाला क्वेश्चन करायला लावतील, अडचणी निर्माण करतील, पण त्या थोडं कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढते. एक कम्फर्ट झोन मधनं बाहेर काढतील. मला म्हणायचं नव्हतं ते, पण कारण लोकांना वाटतं की अरे आमच्या अडचणीत आहे तुम्ही हसताय वगैरे. हसत नाही. मला कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढायचं असतं. तुमची माया झटकून काढायची असते. तो मायेचा मळ जो आहे ना तो झटकायचा असतो. ऍक्च्युअल तर तेच आहे ना. ऍक्च्युअल तर तेच आहे. तुमची कर्माचा जो काही प्रारब्ध आहे ते कमी करायचं असतं समजा, आणि तुम्हाला लाईटर करत 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 प्रगतीकडे घेऊन जायचं असतं. त्यामुळे जीवनात बघण्याचा दृष्टिकोन बदला, गुरुचरणी समर्पित व्हा, निशंक व्हा, आणि मी म्हटलं उभं राहून मागायचं असेल तर अमरत्व मागा, लिमिटलेस इन्फिनाईट आयुष्य मागा. सर थँक्यू सो मच. तुम्ही आज इतका मोठा दृष्टिकोन दिला आहे. म्हणजे आपण नॉर्मल लाईफ, डे टू डे लाईफला बघण्याचा दृष्टिकोनच मला असं वाटतंय की थोडा शिफ्ट झाल्यासारखा व्ह्युअर्सला पण वाटेल. माझा तर नक्कीच झाला आहे. आणि थँक्यू सो मच. तुम्ही एवढं छान नॉलेज दिलं आणि आज तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. मला इथं बोलायल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपण म्हणलात तसं मी सुरुवातीलाच म्हणलो की स्वामी आणि त्यांची फिलॉसॉफी वेगळी नाही करता येत. त्यांचं पर्सनॅलिटी, त्यांची व्यक्तिमत्व आणि त्यांची शिकवण ही एकच आहे. त्यामुळे आज माझ्या माध्यमातून जर काही गुरुसेवा घडली असेल, आपल्या सगळ्यांना काही 4 गोष्टी सांगता आल्या असतील, तर मी गुरुची सेवा घडली या स्वरूपात बघतो. आणि आपण सगळे अक्कलकोटला या, शिवपुरीला या, 100%. अग्निहोत्र करा नक्की, आणि स्वतः परिवाराचं जीवन आनंदी करून घ्या. आणि हे जर करता आलं, एका जर कोणी केलं तरी मी खूप मोठी माझं जीवन सार्थक गेलं असं समजेन मी. माझा दिवस गुरुचरणी समर्पित झाला, गुरुसेवा घडली माझ्या हातून असं समजतं मी. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.